वाय डू यू वॉन्ट टू जॉईन इंडियन आर्मी? अनेकांचं घासून गुळगुळीत झालेलं उत्तर असू शकतं देशसेवा. इमॅजिन तू एक मध्यवयीन पुरुष आहेस आणि एका बोटीमधून तुझी आई, तुझी बायको आणि तुझी लहान मुलगी या तिघींना घेऊन तू एका नदीमधून पलीकडच्या तीरावर चालली आहेस. नदीच्या मध्यभागी ती बोट बुडायला लागते आणि तुम्ही सगळे पाण्यात येता. या सगळ्यांपैकी फक्त तुला पोहता येतं आणि तुला एकालाच वाचवता येईल. तर तू कोणाला वाचवशील आणि का? आर्मीमध्ये इफ यू आर मीटिंग अ लेडी ऑफिसर आणि त्यांची नेमप्लेट जरी असेल तरी यू विल नॉट सी बिलो द शोल्डर्स, विच यू शुड नॉट डू. मी ज्या ज्या लोकांबरोबर काम करतो तिथे आय टेंड टू फॉर्म माय ओन फॅमिली. सो प्रॉब्लेम असा होतो की मग त्यांच्यापैकी कोणी और मी तिथून बाहेर पडताना आय फेस अ लॉट ऑफ डिटॅचमेंट प्रॉब्लेम्स. माझ्याहून खूप मोठ्या मोठ्या व्यक्तींना तू इतकं छान बोलतं केलंस, म्हणजे मग याबद्दल काय सांगाल? मग या पलीकडे जाऊन त्यांच्या मनातल्या गोष्टी ज्या कदाचित फार टिपिकल इंटरव्ह्यूजमध्ये नसतील विचारल्या, त्या गप्पा स्वरूपांमधून इतक्या सुंदर तुला काढता येतात. त्यामुळे मला असं वाटतं की मी जर आज ओपन अप झालो असेल त्याचं संपूर्ण श्रेय तुला आहे. हाय अभिजित दादा. हॅलो. मी काय तुझी ओळख करून देऊ सांग. तूच तुझी ओळख करून दे, म्हणजे मी लहान तोंडी मोठा घास हो घेण्यापेक्षा. प्लीज, एवढं काही नाही. पण हे मला कसं वाटतंय माहिती ना, अनेक न्यूज चॅनल्स आमच्या मालिकेच्या सेटवर यायचे आणि मुळात त्यांना असं व्हायचं आता एवढ्या सगळ्यांची नावं कुठे आठवा, मग कुठे मग ते ना माझ्या हातात बूम द्यायचे की तुम्हीच करा. तसं मला झालं. नमस्कार, मी अभिजित खांडकेकर आणि आज या पॉडकास्टच्या निमित्तानं मैथिली माझ्याशी गप्पा मारणार आहे आणि आता ती जास्त बोलणार आहे की मी जास्त बोलणार आहे हे तुम्हाला थोड्याच वेळात कळेलच. तर पहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, सगळंच करून कारण मी ऍक्च्युली माणूस कोण समोर बसलाय बघायला पाहिजे. म्हणजे अभिजित दादा, तू फक्त आता मला ऍक्टिंग या क्षेत्रात जरी दिसत असला तरी तुझा एक मोठा इतिहास आहे आणि जो RJ असण्यापासून, वृत्तनिवेदक असण्यापासून सुरू होतो. सो सुरुवात करताना म्हणजे माझ्या आता हळूहळू ते दडपण हळूहळू कमी व्हायला लागलंय. म्हणजे की इंट्रो करून द्यायचा, असं समोर कॅमेऱ्यात बघायचं वगैरे. पण पूर्वी जे काही दडपण असायचं आणि असं वाटायचं की एक चुकीचा शब्द आणि किंवा एक ठिकाणी फंबल की आपण गणलो. पण आता तो असा रॉनेस आलाय की आता असं फंबल जरी झालं तरी सुद्धा आपलं ऑडियन्स पण सांभाळून घेतो. असं काही कोणी हातात हे घेऊन बसलेलं नसतं चुका काढायला. सो त्यावेळेचे तुझे अनुभव मला ऐकायला आवडतील की बरं, ते तर रेडिओ म्हणजे एका वेळी सगळ्यांना ऐकू जात आहे, हे फिलिंग काय असायचं? मी त्याच्याही अलीकडे जाईन. म्हणजे तू हे सांगतेस मी इतकं रिलेट करतोय. मी वयाच्या 16व्या वर्षी कामाला सुरुवात केली. नथिंग ग्रेट, लोक करतात वेगवेगळ्या पद्धतीनं काम. मी 11वी मध्ये होतो, 10वीतून जस्ट बाहेर पडलोय. तर एक कॉलेजचे वारे लागायला सुरुवात होतात ना. तर माझ्या बाबतीमध्ये असं होतं की आमच्या शाळेमध्ये ना गॅदरिंग्स व्हायची नाहीत. त्यामुळे नाटक, स्टेज, परफॉर्म करणं या गोष्टींना मी फार मुकलो किंवा इव्हन सहलींना जाणं शाळांच्या. त्यामुळे मला 11वी मध्ये असं झालं होतं आता पास, आता काय मिळेल ते आपण करूया असं तसं. आणि थँकफुली नाशिकच्या एका नाटकाच्या, स्वप्नगंधा नावाच्या नाटकाच्या ग्रुपला मी जॉईन झालो आणि तिथून सगळं सुरू झालं. तर उलट तू म्हणतेस ते न्यूज अँकरिंगपासून सुरुवात कशी झाली की नाटक करत असताना आपल्यामध्ये एक उपजत नटांमध्ये आपण कोणीतरी वेगळे आहोत असा एक बारीक कॉन्फिडन्स येतो बघ. आपल्याला एक स्वतःची ओळख व्हायला लागते, ज्याला आपण आपली आयडेंटिटी कशी वेगळी आहे किंवा त्याच्याबद्दलचे अनेक कॉन्फ्लिक्ट्स पण आपल्याला कळायला लागतात की मला वाटतंय असं पण तसं नाहीये, पण लोकांना असं वाटतंय वगैरे वगैरे, खूप ते डोक्यात सुरू होतं. तर त्यावेळेला मला एक लक्षात आलं. इयत्ता 6वी मध्ये मी नाशिकला जेव्हा आलो त्यापूर्वी मी बाबांच्या बदल्यांमुळे बीड, परभणी अशा खूप मराठवाड्यातल्या गावांमध्ये फिरलो होतो. आपसूक ग्रामीण भागामध्ये फिरल्यामुळे तोंडामध्ये तिथला लहेजा, ती भाषा हे येणं खूप साहजिक आहे. आणि त्यामध्ये काही प्रमाण भाषा बरोबर आणि ही भाषा चूक असं माझं म्हणणं नाही. पण जेव्हा नाशिक सारख्या शहरात मी आलो तर मला त्याच्यावरून ना खूप चिडवाचिडवी झाली. तुम्ही त्या
सो कॉल्ड पौगंडावस्थेत असता जेव्हा आवाज फुटत असतो, चेहऱ्यावर खूप पिंपल्स असतात, त्यात मी बारीक होतो, त्यात माझी भाषा बरोबर नाही. त्यामुळे त्या काळात मी खूप न्यूनगंडातून गेलेलो आहे, 6वी ते 10वीच्या दरम्यान, 6वी ते 8वीच्या दरम्यान. पण आय चेंज माय सेल्फ. मला 5वीमध्ये ABCD सुरू झाल्यामुळे इंग्रजी पण यथातथा, हिंदी पण ठीकठाक. मग करायचं काय, तर एक ना पेटून उठणं असतं ना, की बस यांना इंग्लिश ना, मी आता इंग्लिश बोलून दाखवणार. मग मी वर्तमानपत्र वाच, रीडर्स डायजेस्ट वाच, असं करून करून काही काही गोष्टी शिकलो. सांगायचा मुद्दा हा की जेव्हा मी वृत्तनिवेदक म्हणून इंटरव्ह्यूला गेलो आमच्या लोकल न्यूज चॅनलला, तोपर्यंत तो एक कॉन्फिडन्स यायला लागला होता की अरे हे फार अशुद्ध बोलतात वृत्तनिवेदक काही. कारण ग्रामीण म्हणणार नाही, पण लोकल लेवलवर असल्यामुळे शब्दोच्चार, ग्रामर याच्याकडे इतकं महत्व दिलं गेलं जात नसावं. तर मला असं झालं यार याच्यापेक्षा मी बरा बोलतोय, मग मी का नाही ट्राय करणार. बरं, तोही एक अभिनयाचाच भाग आहे. आताही तू म्हणतेस तसं निवेदन आपल्याला माहिती असतं की आय हॅव नो क्लू की आत्ता तू काय टेन्शनमध्ये आहेस, डोक्यात काय विचार चालू आहेत, पुढचे प्रश्न आहेत, तुला कॅमेराचं पण भान ठेवायचं आहे. तर इट इज काइंड ऑफ ऍक्टिंग, बरोबर. सो त्यामुळे तेव्हा मला असं वाटलं होतं की हे आपण करू शकतो, आणि ते जमलं, करायला लागलो. कॅमेराला मी सरावलो, 6 वर्ष ते केलं. पुण्याला जेव्हा आलो त्यावेळेला जेव्हा रेडिओसाठी प्रयत्न करायचे होते, तर मला फक्त एवढंच कळलं की याच्यामध्ये फार बारीक फरक आहे प्रोजेक्शनचा. वृत्तनिवेदक म्हणून तुम्ही एक सर्टन टोनमध्ये थोडं फॉर्मली बोलणं अपेक्षित असतं, त्याच्या कम्प्लिटली उलट रेडिओमध्ये अपेक्षित आहे. म्हणजे आत्ता आपण जशा गप्पा मारतोय, सो इमॅजिन हा व्हिडिओ समजा तुम्ही बघत नाही आहात तर तुम्हाला या गप्पा ऐकाव्याशा वाटतील, कारण आपण मित्रांसारखे एकमेकांशी बोलतो. सो ते समजून घ्यायला वेळ गेला, पण ती प्रोसेस फार इंटरेस्टिंग होती सगळी. म्हणजे मला लोकल लेवलला पण काम करताना हे नेहमी जाणवायचं. तू जे म्हणालीस ना सुरुवातीला दडपण, फंबल्स, मी मेजर सगळ्या गोष्टी करून गेल्यात. सो काय होतं ना, मला असं फार वाटतं की तुमच्या सेल्फ कॉन्फिडन्सशी हे फार निगडीत असतं आणि खूप को रिलेटेड असतं. सो एखादा जो मनामध्ये शंका असलेला निवेदक असतो ना, मग तो प्रेक्षकांना टोमणे मारतो. बरोबर, काय आता एवढा आवाज करणार का, मागे शांत बसेल का कोणी. तर असं होतं की मग ती एनर्जी पण तुमची कळते लोकांना. पण तू जर हॅपी असशील तर मी तुम्हाला विनंती करते की प्लीज आवाज करू नका, बघा कोणीच ऐकत नाही माझं, पण प्लीज चल आपण यांचेच विचार ऐकू. तर यू आर व्हेरी पॉझिटिव्ह. सो म्हणून निवेदक रिअल वाटणं, आवडता वाटणं हे त्या स्वभाव वैशिष्ट्यांची खूप निगडीत असतं. आणि मला असं फक्त बोलण्याशी करेक्ट. सो नाही तर बोलायला काय कागद देऊन कोणालाही तुम्ही बोलायला सांगू शकता. तर ते मधल्या काळामध्ये मी ते काय म्हणू आपण शिकण्याच्या काळात ते खूप एक्सपिरियन्स केलं. मला असं वाटतं की तू अशा काळात आरजे होतास जेव्हा सोशल मीडियाचं पीक नव्हतं. सो आरजेचे चेहरे आम्हाला दिसायचे नाहीत, आणि ती इतकी भारी गोष्ट असायची कारण त्यांचा आवाजच त्यांचा USP असायचा, आणि तो आवाज ऐकावासा वाटायचा कारण ते आम्हाला दिसत नसायचे. आता काय व्हायला लागलंय की म्हणजे नथिंग बॅड इन इट, चांगलीच गोष्ट आहे, पण आरजे सगळे सोशल मीडियावर आल्यामुळे ना सगळ्यांचे चेहरे दिसतात, ते एरवी पण बोलत असतात, रेडिओजवर पण बोलत असतात. सो मला तो काळ तुझ्याकडनं किंवा ते किस्से ऐकायचे की जेव्हा लोक तुला भेटायला उत्सुक जास्त असायची कारण त्यांना तुझा फक्त आवाज माहिती असायचा. रेडिओला थिएटर ऑफ माइंड म्हणतात. म्हणजे मी तुला जर आत्ता म्हटलं की डोळे मिटून बस आणि असं इमॅजिन कर की तू पावसात भिजत निघाली आहेस, पायामध्ये चपला नाही आहेत, मौशार गवत तुझ्या पायाला गुदगुल्या करतंय आणि पाऊस थडाथड तुझ्या अंगावर, तर ना यू स्टार्ट इमॅजिनिंग इट. प्लीज कंटिन्यू. किती छान होतं हे. सो ही जादू आहे रेडिओची. की होतं काय, तुम्हाला ती व्यक्ती दिसत नसल्याने तो कसा दिसतोय, काळा आहे, गोरा आहे, हँडसम आहे, नाही हँडसम आहे, कपडे काय घातलेत, या पलीकडे जाऊन यू आर फोकस्ड ऑन द कॉन्टेंट. राईट. फॉर्च्युनेटली अनफॉर्च्युनेटली तू जे म्हणतेस त्या काळाच्या मी फार बॉर्डर लाईनवर होतो. कारण माझ्या आधी हा काळ होता की खूप सिक्रेसी पाळायची आरजेस बद्दल. साधारण मी आल्यापासून, म्हणजे मी ज्या काळात होतो तेव्हापासून ते थोडंसं चित्र बदलायला सुरुवात झाली. त्याचं उदाहरण देतो. मी रेडिओ सिटीमध्ये असताना, मी घेऊ शकतो ना नाव इथे, मी रेडिओ सिटीमध्ये असताना त्यांच्या लक्षात आलं की एक जनरल फॅन फॉलोईंग चांगलं आहे अभिजितचं, कारण मी मॉर्निंग शो करायचो. इट वॉज अ व्हेरी पॉप्युलर शो. आणि 1-2 वेळा कुठल्या तरी क्लायंट्सच्या व्हिजिटला गेल्यानंतर एक यंग मुलगा
तडतड्या मस्त एनर्जीने सगळ्यांना त्यांच्याबरोबर गेम्स खेळतोय, त्यांना बक्षिसं वाटतोय. सो दे लव्ड इट. तर त्यांना असं झालं मुळात माझ्यामध्ये त्या निवेदनाच्या गोष्टी असल्याने लोकांना एकत्र आणणं, त्यांच्याशी संवाद साधणं, कोणाची एखादी पटकन खेचायची, कोणाशी गंमत करायची, या गोष्टी मला आवडायच्या, जमायच्या पण. सो त्यांना असं झालं वाय नॉट मेक यूज ऑफ इट. मग त्यांनी लिटरली अभिजित येणारे तुमच्या अमुक अमुक मॉलमध्ये आणि बक्षिसं वाट, तर ना ती जास्त पॉप्युलॅरिटी वाढण्याच्या दृष्टीनं ते खूप उपयोगी पडलं. बरोबर. सो मी त्या काळात होतो जेव्हा इट वॉज ऑन द बॉर्डर लाईन. पण मी तुला त्या आधीचे किस्से, मला कळतंय तुला त्यामध्ये इंटरेस्ट आहे. जितूराज रेडिओ मिर्चीवरचा अत्यंत पॉप्युलर आरजे. अनेकांना कल्पना आहे पण अनेकांना हेही माहिती नाहीये की जितूराज इज नॉट अ सिंगल पर्सन. जितूराज इज अन आयडेंटिटी. सो आत्ता जो जितूराज आपण ऐकतो आहोत हा साधारण 3रा और 4था जितूराज आहे, करेक्ट मी इफ आय एम रॉंग. आणि त्याला फार कमी जणांनी पाहिलंय. सो त्यांचं कॉन्ट्रॅक्ट सुद्धा जे असतं ते अत्यंत कॉन्फिडेन्शियल असतं की त्यांची व्हिजिटिंग कार्ड्स ही जितूराज नावानेच छापली जातील. त्याचा चेहरा कुठेही रिव्हील केला जाणार नाही कुठल्याही ब्रँड्सला किंवा याला, आणि त्याचं नाव कोणाला माहिती नसेल. सो त्याला एका कोडवर्डने किंवा एका टोपण नावानं ऑफिसमध्ये सगळे बोलतात. सिरियसली. तर तू विचार कर, अजूनही बरं आम्ही तरी भेटलोय, मी त्याला भेटलोय, आम्ही एक कार्यक्रम एकत्र केलाय आणि तो फॅन्टॅस्टिक करतो. पण त्या सिक्रेसी मधली जी मजा आहे ना, ॲब्सोल्युटली, ती फार इंटरेस्टिंग आहे. अनफॉर्च्युनेटली आता ते राहिलं नाहीये तेवढं. पण मला असं वाटतं की रेडिओ नेव्हर डाईज. और जशी फॅशन परत येते, बेल बॉटम्स म्हण किंवा इतर आपण आता ओल्ड मनी आउटफिट्स वगैरे सगळं सुरू केलंय, सो तसं पॉडकास्ट स्वरूपामध्ये पुन्हा रेडिओचा लोक कथा सांगतायत, पुस्तकं वाचतायत. बरोबर. सो पण दॅट वॉज फन. म्हणजे मला एकच फक्त त्याच्यामध्ये बेनिफिट वाटला होता की मी चड्डी घालून स्टुडिओत येऊ शकायचो का, कोणीच बघायचं नाही ना. मी जरा बरे कपडे घालून गेलो तो ऑफिसमध्ये, की आज इंटरव्ह्यू आहे का, मला नाही क्यों इतना रेडिओ की क्यों आहे, कोणीच बघायचं नाही आम्हाला रेडिओ. तर ती एक मजा होती, ती मी मिस करतो. पण हू डझंट लाईक द अटेन्शन. सो मी ते खूप एन्जॉय केलं, अजूनही करतो. मला असं आठवतंय की मला त्या, सॉरी मी विसरले, त्या आरजेचं नाव विसरले, पण तेव्हा म्हणजे मी अगदी शाळेत होते किंवा अगदीच कॉलेज लाईफ माझं सुरू झालं होतं अशा वेळेला. तेव्हा मी ट्रेनमध्ये, नुकताच माझ्या फोन हातात आला होता आणि ते रेडिओचे हे कानात टाकलेले होते. मी घरी येऊन फेसबुकवर सर्च करतेय तर ह्याचं पण त्याचं नाव नव्हतं येत. मुंबईचा आरजे होता, मला आठवत नाहीये कोण, पण इतकं मस्त. आणि जिंगल्स मला लक्षात आहेत, म्हणजे इतके मस्त मस्त जिंगल्स असायचे रेडिओचे की ते सगळं असं छान एक वाईब असायची. म्हणजे मला वाटतं अजूनही ते टिकण्याचं कारणच हे आहे की इतकं रॉनेस त्याच्यामध्ये आहे. पुन्हा आपण जे म्हणतोय की सोशल मीडियावर जे आपण रॉनेसच्या गोष्टी करतो, तर त्या मला रेडिओमध्ये पहिल्यांदा जाणवल्या की इतकं सहज आपल्याशी कोणीतरी येऊन बोलतंय. म्हणून मला ना कधी कधी जे काय म्हणू, आम्ही आरजेज मित्रमंडळी आहोत ना, तर आम्हाला कधी कधी असं होतं की चित्रपटांमध्ये जे डिपिक्शन होतं ना आरजेचं, गुड मॉर्निंग मुंबई, किंवा आम्ही कुठे गेलो की जरा आरजेसारखं बोलून दाखवा ना, तर मला असं होतं काही वेगळं नाही बोलत, आम्ही हेच बोलतो, फक्त इंटरेस्टिंग पद्धतीनं बोलतो. सो व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट इज डिफरंट आणि आरजे इज डिफरंट. तू व्हॉइस ओव्हर पण केलंय? तेही केलंय, पण व्हॉइस ओव्हर मध्ये कसं होतं की आता फॉर एक्झाम्पल एखाद्याला थोडं स्टायलिस्टिक पद्धतीनं म्हणायचं आहे. उदाहरणार्थ मी नाशिकला असताना महिंद्राचा सगळा प्लांट तिथे आहे आणि त्यावेळेला महिंद्रा स्कॉर्पिओ ही जी गाडी आहे त्याची रिसर्च अँड डेव्हलपमेंट टीम, दे वर ट्राईंग समथिंग. तेव्हा काही स्मार्टफोन्स नव्हते किंवा इंटरनेटचा एवढा प्रसार नव्हता, तर त्यांच्या डोक्यामध्ये अशी कल्पना होती की गाडी तिच्या मालकाशी बोलावी. सो गाडीत काही इश्यू आहे ना तर तुम्हाला कॉल येईल, आणि त्याचे व्हॉइस ओव्हर्स त्यांनी माझ्याकडून रेकॉर्ड केले होते. तर मी स्टायलिस्टिक पद्धत कशी असते व्हॉइस ओव्हरची याचं उदाहरण म्हणून हे सांगतोय. तर त्यांना अशी अपेक्षा होती की समजा बॉनेट उघडं राहिलं कारचं, तर तुम्हाला तुमचा कनेक्टेड नंबर जो असेल मोबाईलचा त्याच्यावर फोन येईल, स्कॉर्पिओ, माय स्कॉर्पिओ, हाय आय एम युअर स्कॉर्पिओ स्पीकिंग, माय बॉनेट इज ओपन. और की समजा देर इज सम इलेक्ट्रिकल फॉल्ट, तर हाय आय एम युअर स्कॉर्पिओ स्पीकिंग, काइंडली चेक माय बॉनेट. सो ओ अरे बापरे, आपल्या स्कॉर्पिओने आपल्याला फोन केला, आपण चेक करूया. तर दिस इज अ व्हेरी स्टायलिस्टिक वे ऑफ व्हॉइस ओव्हर्स. मेघना एरंडे इज वंडरफुल ॲट इट. म्हणजे ती त्या कॅरेक्टरची काय म्हणू वेगवेगळी
स्वभाव वैशिष्ट्य छटा इतकं उत्तम दाखवते, पण दॅट इज नॉट आरजे जॉब. आरजे मग तुम्हाला कृत्रिम वाटायला लागतो. बरोबर. आत्ता बोलतोय असा आरजे जर असेल तर मला नेहमी विचारतं, सर आरजे होण्यासाठी काय लागतं. सो मी काही फार मोठा नाही, पण मी लोकांना जो बेसिक एक गैरसमज असतो ना की दमदार आवाज आणि मस्त आवाज असेल तर तुम्ही चांगले आरजे होऊ शकता, पण दॅट इज अन ॲडिशनल बेनिफिट. सो आरजे और उत्तम कम्युनिकेटर होण्यासाठी तुम्हाला हे आणि हे लागतं. एक वेळ हे नसलं तर चालेल, पण डोकं लागतं. आरजे मलिश का खरं तर किती, ज्याला आपण खरखरीत म्हणू, अनयुज्युअल म्हणू, हस्की म्हणू, असा व्हॉइस आहे, पण स्टील शी साऊंड सो स्वीट अँड चर्पी अँड बडबडी की तिला मी स्विच ऑफ करूच शकत नाही. सो त्यामुळे या खूप गमती जमती मला रेडिओच्या काळात अनुभवतात आणि आय लव्ह रेडिओ फॉर इट. तू जे स्कॉर्पिओचं उदाहरण दिलं त्याच्यावरनं मला आठवलं की ट्रेनमध्ये ज्या अनाउन्समेंट्स होतात आजकाल त्या अशा पटकन लक्षात राहतात, किंवा त्याच्यात काहीतरी वेगळं असतं. म्हणजे ते काय खूप ग्रेट असतं का, किंवा काही वेगळे एफर्ट्स घेऊन घेतलेलं असतं का, पण नाही. ओके, लेट मी कम टू अ पॉइंट. त्याच्या मागे खूप एफर्ट्स असतात. ओके. आपण जसं म्हणतो ना की जितकी एखादी गोष्ट साधी वाटते त्याच्या मागे खूप एफर्ट्स असतात. उदाहरणार्थ मी आता तुला व्हॉइस ओव्हरचं उदाहरण दिलं. डबिंग केलेले अनेक चित्रपट आपण बघतो, तर आपल्याला कधी कधी हसू येतं एखादा इंग्लिश चित्रपट मराठीत, पण मोठ्या ऑडियन्सला त्याने फार मदत होते ती भाषा समजून घ्यायला. तर ते ऐकताना आपल्याला ते एफर्ट जाणवत नाहीत, पण त्याच्या मागे खूप एफर्ट्स असतात. छोटं उदाहरण देतो. नाशिकला मी लोकल लेवलला काम करत असताना मी छोटे मोठे व्हॉइस ओव्हर्स द्यायचो. 500 रुपये, 700 रुपये, 300 रुपये, जे काही मिळेल त्याच्यामध्ये. आणि लोकल जे प्रोड्युसर्स असायचे ते प्रोड्यूस करायचे. आता जाहिराती कुठल्या असणार, तर साडीचं दुकान, एखादं गॅरेज, एखादं शोरूम, तोच ना. आता तो प्रोड्युसर जो बनवतोय ती ॲड, त्याला 10 सेकंडर 30 सेकंडर असे स्पॉट्स बनवायचे रेडिओसाठी. म्हणजे श्याम सिल्क अँड सारीज, लग्नाचा बस्ता फक्त इथेच, ब्लाउज पीस 50 रुपयांपासून पुढे, एवढीच ॲड आहे, नॉट मोर दॅन 15 सेकंड्स और असं काही. पण याच्यामध्ये किती व्हेरिएशन्स देता येतील याची त्याला कल्पना असते, म्हणून व्हॉइस ओव्हर आर्टिस्टला बोलवलं जातं. आता गंमत अशी होते त्याच्या पुढे की मी येऊन माझं काम 5 मिनिटात करू शकतो. श्याम सिल्क अँड सारीज, लग्नाचा बस्ता फक्त इथेच, ब्लाउज पीस 50 रुपयांपासून पुढे, टिंग टिंग टिंग, पुढची ॲड लागली. पण ज्या दुकानदारानं ते पैसे दिलेत त्याला असं वाटतं की 5 मिनिट में हो गया, घंटे भर का स्टुडिओ क्यों बुक किया, 2 घंटा आपने बोलत आहे, इतना आसान, थोडा कुछ करो ना. किंवा तसं वाटू नये म्हणून ते काय करायचे, त्या क्लायंटला बोलून बसवायचे. बरं माझ्यासारखा मुलगा यंग, मी कुठे प्रोफेशनली वागणार का, झालं मी 2 टेक दिले. तर मी तुला सांगतो, मी एक साधारण 150 पद्धतीने ते म्हणून दाखवायचो त्यांना. म्हणजे मग यांना वाटायचं केवढं काम झालंय आपल्या ह्याच्यावर, आणि त्यामागे मेहनत असायची. फॉर एक्झाम्पल, श्याम सिल्क अँड सारीज, लग्नाचा बस्ता फक्त इथेच, ब्लाउज पीस 50 रुपयांपासून पुढे. अभिजित, वो ब्लाउज पीस पे थोड़ा स्ट्रेस दे. ओके, ब्लाउज पीस 50 रुपयांपासून पुढे. नहीं, थोड़ा आश्चर्य कम कर, थोड़ा स्माइल दे. ब्लाउज पीस 50 रुपयांपासून पुढे. वो 50 थोड़ा नीचे गया, उसको ऊपर ले ले थोड़ा. ओके, ब्लाउज पीस 50, नहीं जरा ज्यादा स्ट्रेस हो रहा है. ओके, ब्लाउज पीस 50 रुपयांपासून पुढे. अरे वो नहीं अच्छा लग रहा है, वो वेरिएशन मत, प्लेन दे थोड़ा. ब्लाउज पीस 50 रुपयांपासून पुढे. अरे यार, ये तो मतलब इसका म्यूचुअल फंड्स का ऐड लगना है. नहीं, थोड़ा इंटरेस्टिंग कर उसको. ब्लाउज पीस 50 रुपयांपासून पुढे. अबे ब्लाउज पीस है, कार थोड़ी है, थोड़ा इंटरेस्टिंग. ब्लाउज पीस 50 रुपयांपासून पुढे. अभी ऐसा कर, फर्स्ट हाफ में ना उसको स्माइल दे, सेकंड में थोड़ा गंभीर है. ओके ठीक है, ब्लाउज पीस 50 रुपयांपासून पुढे. तर असे 50 व्हेरिएशन दिल्यानंतर त्यातला सेकंड टेक ते ओके माझ्या हातात कप आहे म्हणून नाही तर मी लिटरली टाळ्या वाजवल्या असतात. इतकं खतरनाक होतंय. बरं एवढं करून विकतोय काय तर ब्लाउज पीस आणि 50 रुपयातलं ब्लाउज पीस. सिरियसली. सो त्याच्या मागे खूप मेहनत असते. प्रत्येक व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट, डबिंग आर्टिस्ट, हे आपल्याला तू विचार कर, बराच वेळ आपण बोलून बोलून घसा दुखतो बघ अनेकांचा, तर विचार कर याच्यामध्ये बेस लावणं. झी मराठीचा मी काही काळ व्हॉइस ओव्हर चॅनल व्हॉइस ओव्हर होतो. झीचा लोगो जेव्हा बदलला तर त्यांचं काय म्हणतात त्याला टायटल पण बदललं, झी मराठी मी मराठी. त्याचे 150 टेक साधारण दिले असतील मी, पण इट इज फॉर द परफेक्शन. कारण इतकं एक उच्चार, एक स्ट्रेस त्याचा अर्थ बदलू शकतो. आता विचार कर, झी मराठी मी मराठी, झी मराठी हे आपण ऐकायचो आणि मग म्युझिक मध्येच तो लोगो यायचा. आता मी मराठी नावाचा चॅनल पण आहे दुसरा किंवा होता. सो झी मराठी मी मराठी, तर मी मराठी म्हणलं की त्यांची जाहिरात होते. झी मराठी नाही, थोडा गंभीर होणार, थोडा प्लेफुल कर, कारण इट शुड गो विथ द चॅनल्स आयडेंटिटी, इट शुड गो विथ द हे.
या सगळ्याचं भान ठेवून आपल्यापर्यंत हे व्हॉइस ओव्हर आलेले असतात. त्यामुळे रॅन्डमली तू ट्रेनमध्ये, रेडिओवर, मोबाईलमध्ये, युट्यूबवर पाहिलेली एखादी ऍड ज्याचा व्हॉइस ओव्हर तुला वाटते हा त्यात काय, आपण तर नोटीसही करत नाही. देयर मस्ट बी सम व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट हू हॅव टेकन सो मच ऑफ एफर्ट्स टू मेक इट सिम्पल. आय एम सो सॉरी फॉर सेइंग दिस की मी असं सहज म्हणून बोलून गेले. नाही, पण दॅट इज द ब्युटी ऑफ इट. म्हणजे यू डोंट हॅव टू बी सॉरी. मला फक्त असं झालं या निमित्तानं मला कळलं, इनफॅक्ट मला कळलं की हे इतकं मोठं असतं आणि त्याच्या मागे इतक्या जणांची मेहनत असते. वाव, दॅट्स सो ग्रेट. एक नाशिकमधले आमचे फार प्रसिद्ध सुनील धोपावकर म्हणून एक ऍड गुरु आहेत. म्हणजे ऍड गुरु का बरं, कारण नाशिक मध्ये जेव्हा सुरुवात झाली होती लोकल चॅनल्स किंवा याची, तेव्हा सगळ्यात आधी फार सुंदर ऍड्स त्यांनी केल्या होत्या आणि त्यांचा असा धीर गंभीर आवाजातला व्हॉइस ओव्हर त्याला. तर नंदनवन नावाचा प्रोजेक्ट होता. तर त्यांचा व्हॉइस ओव्हर ना असा साऊंड करायचा, असं छान व्हिज्युअल्स दिसायचे, एका नदीच्या शेजारी झाडं दिसत आहेत, घरं दिसत आहेत आणि इथे तुमचं घर असेल असा त्याचा अर्थ होता. याच्या रेडिओ ऍड्स पण आल्या. तर त्यांचा आवाज मुळात धीर गंभीर, ही वॉज अ बिग गाय, तर त्यामुळे तो आवाजही असा धीर गंभीर. नदी किनारी पहिलं तिरी नंदनवन. तर तरी ना मला इतकं असं हे नाही करता येते आणि त्याला म्युझिक आणि याची जोड दिल्यानंतर असं व्हायचं, घेताय की नाही घर इथे, साधारण कोणीतरी काका दरडावतायत तुम्हाला की, आणि इतकं प्रेमानं आपण म्हणतो ना एक असे प्रेमळ काका असतात, नदी किनारी पहिलं तिरी, आणि एखादी जणू कविता ऐकतोय असा फील यायचा ग. तर ती अत्यंत प्रसिद्ध ऍड होती. अजूनही त्यांच्या मोठाले कुठेतरी होर्डिंग असतील कदाचित, आय डोंट नो, पण एव्हरीवन नोज इट. आणि मला आनंद असा वाटला की आफ्टर सर्टन व्हाईल त्यांना तो आवाज यंग करावासा वाटला की हा फार धीर गंभीर आहे, आपण जरा बदलूया. आणि मला आनंद वाटला त्यांनी मला बोलवलं. तर गंमत अशी झाली, मी माझ्या पद्धतीनं व्हॉइस ओव्हर दिला, कारण यू हॅव कॉल्ड मी ना, तर मी माझ्या ओके. नदी किनारी पहिलं तिरी नंदनवन, आपलं हक्काचं घर घेण्यासाठी कॉन्टॅक्ट करा 999999. त्याचे खूप टेक्स दिले, पण त्यांना ना तोच आवाज डोक्यामध्ये असल्याने अल्टिमेटली जो टेक फायनल झाला तो साधारण असा होता, नदी किनारी पहिलं तिरी नंदनवन. तर ती इतकी लोकांच्या डोक्यावरती ऍड बिंबलेली होती. तर सांगायचा मुद्दा असाही की तो आवाज आपण म्हणतो ना, तो कॉन्स्टंट राहतो आणि तो ब्रँड त्यामुळे लक्षात राहतो तुमच्या. सो अशा व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट आणि डबिंग आर्टिस्टला खरंच मनापासून नमस्कार माझा, की माझ्याहून खूप जास्त काम करणारे, प्रोफेशनली काम करणारे खूप जण आहेत. आणि मला सगळ्यात जास्त आनंद हा आहे की तू व्हॉइस ओव्हर बद्दल एवढं बोललेला नाहीयेस कुठल्या इंटरव्ह्यू मध्ये. आणि मला आय एम ग्लॅड. हे ना मी माझ्या मित्रांमध्ये गप्पा होतात ना, त्यांना मी असे खेळ करून दाखवायचो की अरे ऍड का हमारा कैसे होता है, तर मी हे व्हेरिएशन्स त्यांना दाखवायचो किंवा ही गंमत व्हायची. पण आज जरा जास्तच विस्तारानं बोलतो. मस्त झालंय बाय द वे. तू मगाशी तुझा उल्लेख आला आणि तू आधीच्या इंटरव्ह्यूजमध्ये पण बोललायस की नाशिकला येण्याच्या आधी तू बीड आणि परभणीच्या ठिकाणी होतास. मला आवडेल ऐकायला की तिकडचे तुझे मित्रमंडळी किंवा असे काही किस्से होते का की जेव्हा फार काळ तू तिथे राहिलास की कमी काळ होतास? सांगतो मी. माझा जन्म अहमदनगरचा, हे पण फार कमी जणांना माहिती आहे. त्यानंतर बाबांच्या बदल्यांमुळे मी बीड आणि परभणी या 2 ठिकाणी राहिलो. त्यानंतर मी जे आपण बोललो की नाशिकमध्ये येऊन माझं बोलणं बदलवलं, थोडं इंग्रजी मराठी अजून बरं झालं किंवा वेगळं झालं. तर अनेकांना विश्वासच बसायचा नाही की मी परभणीमध्ये राहिलोय. म्हणजे आता संकर्षण कराडेसारखा माझा मित्र जो परभणीचा आहे, तर त्याला मी, अरे मी परभणीचा आहे, चल काय मी मायला काय पण बोलतो तू वगैरे. तर मला अरे खरंच. तर मी त्याला रस्त्यांची नावं सांगितलं, मायला ते तर कोणाला पण माहिती असेल. तर मला अरे नाही. तर खूप ड्रास्टिकली गोष्टी बदलल्या नाशिकला आल्यानंतर आफ्टर अ लॉंग व्हाईल. पण तू म्हणतेस तसं ना, अनफॉर्च्युनेटली माझे लहानपणीपासूनचे फार कोणी मित्र नाही आहेत. कारण इतक्या शाळा बदलल्यामुळे मला काही नावं आठवत आहेत, पण आम्ही काही त्यांच्या संपर्कात नाही, कारण आम्ही खूप लहान होतो. म्हणजे 5वीमध्ये मी जर 6वीमध्ये 5वी-6वीला नाशिकला आलो, तर 5वीपर्यंतचं ते वयच असं होतं ना की मित्र जस्ट झालेले असतात, बरं त्यांच्याशी एवढं कनेक्शन नसतं आणि तुम्ही जागा बदलता. पण मला काही गोष्टी प्रामुख्यानं आठवत आहेत. मराठवाडा भागामध्ये फार काही युनिक शब्द आहेत, जे विदर्भातले कसे काही खास असतात, तसे मराठवाड्यातले काही, जे मराठवाड्यातले मित्र आपल्याला बघत असतील त्यांना ते माहिती असतील आणि त्याहीपेक्षा इंटरेस्टिंग आहेत मला आठवत असलेले मी सांगतोय. तर ना काही शब्द खूप तोंडात बसले होते.
तिकडे हातरुमालाला हँकचिफ दस्ती म्हणतात. सो माझ्या तोंडामध्ये तोच शब्द होता पूर्वी. किंवा आपण बादली म्हणतो, तिकडे बकेट. अच्छा. सगळीकडे आपण डाळिंब म्हणतो, अनार. हे इतकं कॉमन होतं ना. किंवा मला अजूनही आठवतंय की इतकी वर्ष, कितीतरी वर्ष मी तूप कसं आहे तर प्युअर आहे. कारण तो ग्रामीण एक शब्द तो तसाच्या तसा आहे. आणि त्याच्यावरून मला खूप चिडवलं नाशिकला आल्यानंतर लोकांनी. कारण तिथला लहेजा वेगळा होता, भाषा वेगळी होती. सो मराठवाडा, बीड, परभणी इथल्या बाकी लहानपणीच्या आठवणी या अशा खूप आहेत. दिवाळीच्या भूकंप झाला होता 93ला किल्लारीचा, त्यावेळेला मी तिथे होतो. पण मित्र म्हणशील ना तर अनफॉर्च्युनेटली लहानपणीचे असे कोणी नाही. पण तुला रिग्रेट वाटतं की तुझ्या शाळा खूप बदलल्या गेल्या, की हा एक वेगळा पण एक्सपिरियन्स होता तुझ्यासाठी? थँक्यू फॉर दिस क्वेश्चन. कारण आता विचार करताना, म्हणजे मे बी 25-30 नंतर विचार करताना त्याचे लॉंग टर्म इफेक्ट्स काय होतात याचा अंदाज येतो. उदाहरण म्हणजे आपण नेहमी चाइल्ड सायकोलॉजीबद्दल बोलत असतो आणि बऱ्याचदा आपण ऐकतो की कुठल्याही सायकॅट्रिस्टला, सायकोलॉजिस्टला तुम्ही भेटलात रिगार्डिंग एनी प्रॉब्लेम तर ते सगळं तुमच्या लहानपणाशी निगडीत असतं असं अनेकदा सांगितलं जातं. की तुमचं अपब्रिंगिंग, तुम्हाला मिळालेली वागणूक, तुमचे ट्रॉमाज हे लहानपणी तुम्ही किती सुरक्षित भावनेने वाढलेले आहात याच्याशी रिलेटेड असतात. सो मला हे फार नंतर लक्षात आलं. माझा एक स्वभाव आहे, मी ज्या ज्या लोकांबरोबर काम करतो किंवा ज्या ज्या मित्रांबरोबर त्या वेळेला मी असतो, आता तर कामाच्याच निमित्तानं, म्हणजे तिथे आय टेंड टू फॉर्म माय ओन फॅमिली. सो प्रॉब्लेम असा होतो की मग त्यांच्यापैकी कोणी और मी तिथून बाहेर पडताना आय फेस अ लॉट ऑफ डिटॅचमेंट प्रॉब्लेम्स. सो उदाहरणार्थ तुझं आणि आपल्या समजा इथे जे काही आपण 4-5 जण आहोत, आपण एका प्रोजेक्टवर काम केलं, आपण खूप घट्ट मित्र झालो. असे मित्र झालो की अरे अशी मैत्री नसेलच कोणाची, आणि उद्या तुझ्यात आणि माझ्यात काहीतरी भांडण झालं और काही कारणानं वी वेंट टू आवर सेपरेट वेज. तर फॉर यू मी 4थ्या सर्कलमधला आहे, कारण तुझे शाळेतले लहानपणीचे मित्र आहेत ना जे तुला तेव्हापासून ओळखतात. सो यू ऑलवेज हॅव देम टू फॉल बॅक. फॉर मी यू आर इन द फर्स्ट सर्कल, कारण मी तुला पहिल्याच सर्कलमध्ये ट्रीट करतो बिकॉज लहानपणीचा माझा तो बाउन्सिंग बोर्डच नाही आहे मला. सो आय एम नॉट क्रिबिंग अबाउट इट, पण मी तेच सांगतो की त्याच्यामुळे ना मला असं व्हायचं की एखाद्या मित्रापासून, मैत्रिणीपासून समजा आपण डिटॅच होतोय तर ठीक आहे यार, चल अभी मेरा ब्रेकअप हो गया टाईप असतं ना, की अरे खड्ड्यात गेला, चल तो नाही तर तो, माझे बाकी मित्र, मला काही गरज नाही, चला आता बघू तो येतोय की नाही माझ्याकडे. हे मला फार जड जातं आणि मला त्याचं ते कारण हे वाटलं. सो माझी सगळ्यात लहानपणीची मैत्रीण ही 6वी पासूनची आहे, शाळेपासूनच्या. आमच्या आरती नावाची मैत्रीण आहे, तेजस मैत्रिणी माझी. सो या तेव्हापासूनच्या आहेत. त्याच्या आधीचे मित्रच नसल्यामुळे नाशिकच्या लोकांना मी नाशिकपासून माहिती आहे, पुण्यातल्या लोकांना मी पुण्यापासून माहिती आहे. ज्यांना वाटतं मी आरजे बनून इकडे आलो त्यांना वृत्तनिवेदक म्हणून माहिती नाही अनेकांना. जे वृत्त निवेदक असतानाचे मित्र आहेत त्यांना मी अरे हा तर आपला मित्र आहे म्हणून तेवढ्याच सर्कल पुरतं माहिती. तर ना इट बिकम्स व्हेरी हार्ड फॉर मी इन दॅट मॅनर की चड्डी बडीज म्हणतो ना आपण, 3am फ्रेंड, 4am, तर ते नंतर झाले अनेक जण. पण होतं काय, त्यांना त्यांचे प्रायोरिटीज असतात, त्यांचे फर्स्ट सर्कल्स असतात और सेकंड सर्कल्स. सो मी त्यांना सगळ्यांना फर्स्ट सर्कलमध्ये, सेकंड सर्कलमध्येच हे करतो, पण त्यांच्या मी कदाचित 3-4 मध्ये असू शकतो, विच आय शुड अंडरस्टँड. कारण शाळेपासून तर नाही सोबत दिली ना, अँड दॅट बिकम्स अ डिलेमा समटाइम्स. सो सॉरी मी खूप फिलॉसॉफिकल बोलत असेल, पण खूप जास्त म्हणजे मला इतकं तू एकतर मोकळेपणाने बोलतोयस माझ्याशी, ह्याच्यातच मला खूप भारी वाटतंय. पुढचं मला असं विचारायचंय की हे जे तू म्हणतोयस की असे 1 कॉल अवे फ्रेंड्स तुझ्या आयुष्यात खूप लेट आले, तर ह्याच्यामध्ये कंपॅनियनशिप कुठे तुला उपयोगी पडली का? म्हणजे लेट मी एक्सप्लेन की जसं की तू म्हणालास की प्रायोरिटीज बदलत जातात मित्रांच्या, किंवा आपण तेवढे महत्त्वाचे राहत नाही प्रत्येकच वेळी, पण आपली एक बायको किंवा आपली पार्टनर जेव्हा येते तेव्हा तिचं पण आपणच प्रायोरिटी असतो आणि आपण पण आपली पण तीच प्रायोरिटी असते. सो हे फिलिंग तुझ्या बाबतीत कसं रुळत गेलं?
तो एक इतका मोठा विषय ठरेल. कारण सुखदा आणि आम्ही मुळात चांगले मित्र आहोत म्हणून आमचं काय म्हणू नवरा बायकोचं नातं हे तितकंच स्ट्रॉंग आणि तितकंच काय म्हणू लोभस आहे. आत्ता मी हे जे काही 1-2 तुला प्रसंग सांगितले, सो आय वेंट थ्रू इट इन माय ओन वे. पण त्या याच्यामध्ये बिकॉज सुखदा वॉज स्टँडिंग स्ट्रॉंगली विथ मी ॲज अ फ्रेंड, ॲज अ लाईफ पार्टनर, ॲज अ कंपॅनियन, जसं तू म्हणालीस, तर तुम्हाला ना एक खूप चांगला रियालिटी चेक मिळतो. एकमेकांना तेवढ्या वेळापुरती गृहीत धरण्याची तुम्ही एक मुभा दिलेली असते की ठीक आहे, चल मला माहिती आहे तुझं सध्या बिनसलंय काहीतरी, पण मला हेही माहिती की अल्टिमेटली मी तुझ्यासाठी महत्वाचे आणि तू माझ्याचकडे असणार आहेस कायमचा. सो हे बिकॉज ऑफ सुखदा इट वेंट रिअली स्मूथ. अदरवाईज काय होतं ना, लोक जी स्वतःला खूप एकटी समजतात, एकलकोंडी होतात, सो लोनली आणि अलोन मधला फरक नाही कळत मग त्यांना. सो आय वॉन्ट टू बी लेफ्ट अलोन आणि आय एम लोनली, हे फार दोन वेगळे हे आहेत. सो आय समटाइम्स फील लाईक बिंग अलोन, पण आय एम नेव्हर लोनली बिकॉज ऑफ सुखदा. वी आर ऑलवेज टुगेदर. त्यामुळे ते काही दर 2-2 मिनिटांनी कॉल करतो एकमेकांना किंवा तू कुठेस मी कुठेस, खाल्लंस का जेवण, हे आपसुक होतंच प्रेमापोटी. पण त्याच्या पलीकडे जाऊन नोईंग युअर पार्टनर, नोईंग देअर मूड्स, की आत्ता हा चिडला याचं कारण खरं हे नाही आहे, दुसरं काहीतरी आहे. जसं त्या एका चॉकलेट बारच्या की प्रोटीन बारच्या एक ॲड्समध्ये भूक लागली आहे का, आणि मग त्याचं सगळंच ते सगळं शांत होतं. सो नोईंग युअर पार्टनर इन दॅट मॅनर, ती कंपॅनियनशिप ही डेफिनेटली मॅटर करते. सो आय विश प्रत्येकाला आयुष्यामध्ये एक मित्र, एक कंपॅनियन असा मिळावा, यू कॅन बाउन्स ऑन देम. तुम्ही त्यांना काही काळ का होईना गृहीत धरू शकता, नाही तर त्यांच्याशी खोटं वागून आणि प्रिटेंड करून यू कांट. नाही, आणि हल्ली असं फार व्हायला लागलंय की लोक लग्न करायला लेट करतात किंवा त्यांचं असं असतं की ठीक आहे, नाही असला तरी काही फरक नाही पडत. पण मे बी माझं असं म्हणणं आहे पर्सनली स्वतःचं की फरक पडतो जेव्हा आपण प्रायोरिटी दुसरी होत जातो ना लोकांसाठी, तेव्हा फरक पडायला लागतो. आणि फक्त एवढंच की वेळ गेलेली नसू देत तोपर्यंत. आणि दुसरं मला असंही जाणवतं की अगेन डिपेंडन्सी, इमोशनल मी अनेकदा हे सांगतो ना, आणि हे फार इंटरेस्टिंग आहे. म्हणजे ते वाक्य ऐकल्यानंतर ना मी काही दिवस त्याच्यावर विचार करत होतो. कोणाशी तरी गप्पा मारत असताना मला लक्षात आलं, मी बोलता बोलता बोलून गेलो की अरे काय, मी ना फार अटॅच होऊन जातो लोकांशी इमोशनली, मैत्रीने, अमुक तमुक, आणि मी फार मग त्यांच्यावर प्रेम करायला लागतो. ते फर्स्ट सर्कल, सेकंड सर्कल सगळं, आणि फार प्रॉब्लेम आहे यार, ते अटॅचमेंट इश्यू आहे मला. आणि मग नंतर माझ्याच लक्षात आलं आणि मी म्हणलो नाही, मला ना प्रॉब्लेम अटॅचमेंट नाही आहे, प्रॉब्लेम डिटॅचमेंट आहे. अटॅच व्हायला तुम्ही कुणालाही होऊ शकता ना, की अरे आज तुझ्याशी मैत्री झाली, मला इतकं छान वाटलं की आय एम अटॅच, मला उद्या पण तुझी आठवण आली, परवा पण आली, व्हॉट एव्हर, वी बिकेम गुड फ्रेंड्स. पण गोईंग अवे फ्रॉम यू, दॅट डिटॅचमेंट शुड बी इझी, आय वुड से, पण इट इज नेव्हर इझी. पण तिथे मग हे कामी येतं की हा कोणीतरी आहे फॉल बॅक, तेही. आणि मुळात आधीपासून तुम्ही किती एखाद्यावर डिपेंडंट राहावं. अनेकदा मी बघतो इमोशनली नाही, त्याच्याशिवाय कोणीच नाही आयुष्यात. मला थोडं कठीण जातं ते डायजेस्ट करायला. आय अंडरस्टँड, म्हणजे त्याच्यामध्ये काही यू डोंट हॅव दॅट लिबर्टी की प्रत्येकाला असं कोणी मिळेलच, पण नसेल तर कठीण होतं फार. तुझ्या बाबतीत अजून एक खूप छान गोष्ट मला वाटते की तू खूप म्हणजे असं म्हटलं जातं की मुलं एक्सप्रेस करण्यात थोडी मागे असतात किंवा करू शकत नाहीत, पण तुझ्या बाबतीत तू म्हणजे सुखदाताई पण हे सांगत असते नेहमी की तो इतका छान एक्सप्रेस करतो ना, तर काही गायडन्स किंवा तुझ्याकडे काही गाईड आहे का एक्सप्रेस करण्याचं, की तू कसं म्हणजे इतकं छान. अगं नाही, मला असं लक्षात आलंय, इट इज नॉट ओनली अबाउट मेन. अनेकांच्या बाबतीमध्ये प्रॉब्लेम असा होतो की त्यांना भाषेची जोड नसल्याने बऱ्याचदा सांगता नाही येत काय होत आहे. सो माझं समजा उद्या तुझ्या बरोबर काही वाजलं तर मी तुला स्पेसिफिकली सांगेन की ऐक ना, मला हे सगळं ठीक आहे, पण तू ते अमुक बोललीस ना, तर मला ते थोडं तिरकस पद्धतीनं बोलल्यासारखं वाटलं, म्हणून बहुतेक मला राग आला असावा. एवढं सगळं त्याचं अनालिसिसच नाही करत. करेक्ट. तर कदाचित तसं असावं. आय एम एबल टू एक्सप्रेस माय फिलिंग्स, आणि ते आय डोंट नो कसं, मी काही असं विचार करून नाही त्याला हे केलं, पण माझ्या मनात जे येतं ना ते मला काय होतं, जास्तीत जास्त काय होईल हा एक आयुष्यातला फंडा खूप बरा असतो. काय होईल मॅक्सिमम, मी बोलून जाईन ना. मला हे नाही आवडलं तर समोरची व्यक्ती कदाचित तिला आवडणार नाही, कदाचित ती तुटेल, कदाचित बरं होईल आपण हे बोललो की तू सांगितल्यावर मला कळलं.
सो फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू फॉर द कॉम्प्लिमेंट, पण आय डू नथिंग एक्स्ट्रा फॉर इट. आय थिंक ते आपसूक येतं. आणि मला तर उलट असं वाटतं की एस्पेशली लहान मुलांच्या बाबतीत वगैरे, ते घुमी लहान मुलं असतील ना, बोलतच नाही, तर मला उलट बडबडी असतील ना, तर मला असं होतं बरं आहे, दे ॲटलिस्ट एक्सप्रेस देमसेल्फ. मनात सगळं साचवून ठेवणं, बापरे, मग ते त्याचा निचरा होणं फार महत्वाचं आहे. म्हणजे इट हॅज नथिंग टू डू विथ जेंडर, हे कोणाच्याही असं मला वाटतं. म्हणजे पुरुष तर बरोबरच आहे की मी कशाला कोणाच्या खांद्यावर रडू, किंवा अनेकांचं असं होतं की इफ आय एम द शोल्डर, सो आय कॅन्ट बिकम रोतलू ऑन समबडी एल्सेस शोल्डर. म्हणजे उगीच ती जबाबदारी प्रत्येक प्रिटेंड केल्यासारखं. आणि असं मला नाही मला असं होतं, मला आलं रडू, मला रडू येतं, मला वाटलं तुझ्याबद्दल राग, तर तसं होतं. एक मधल्या काळामध्ये मी ना एक फॉलो करत होतो, नो कंप्लेंट्स नो कंपॅरिझन. एस्पेशली मैत्रीमध्ये एक नकळत होतं ना, तू त्याला 10 वेळा फोन करतेस, मला 2च वेळा करतेस. सो नो कंप्लेंट्स नो कंपॅरिझन. तुझं आधी असं होतं का? प्रत्येकाचं होतं ना. आणि एस्पेशली मित्रांबद्दल होतं. बरोबर. की एक पॉझेसिव्हनेस ज्याला आपण म्हणतो ना, की शी इज व्हेरी पॉझेसिव्ह, तू का तिच्याबरोबर एवढा वेळ घालवला, माझ्याबरोबर का नाही घालवला वगैरे. तर बारीक होतं, पण ते तुमचं तुम्हाला समजावणं असतं असं मला वाटतं. अजून एक गोष्ट जी मी ऑब्झर्व केली आहे की पुरुषांना ना एक कॅटेगरी अशी असते की खूप मैत्रिणी असतात, ज्या कॅटेगरीत तू बसतोस, आणि काही जण असतात की ज्यांना अजिबात मैत्रिणी नसतात. तर हे असं म्हणजे ते 2 एक्स्ट्रीम पॉइंट्स वाटतात मला, म्हणजे माझ्या ऑब्झर्वेशन मधले पण आहेत, पण काही असं म्हणजे कॅटेगराईज करायला गेलं तर तसे मधलेही आहेत. पण असं का असेल? म्हणजे खूप मोकळे ढाकळे असता तुम्ही म्हणून तुमच्या आजूबाजूला म्हणजे त्यांना कम्फर्ट मिळतो का? मी माझं ऑब्झर्वेशन सांगतो. आय वॉज ऑलवेज कन्सिडर्ड काइंड ऑफ लेडीज गाय. म्हणजे इन अ गुड वे, की कायम खूप मैत्रिणी. आणि बरं, लफडी नाहीत, प्रेम प्रकरण नाहीत. तू माझ्या शाळा कॉलेजच्या मित्रांना, माझे कॉलेजमधले मित्र मला चिडवायला म्हणून किसना म्हणायचे, की सतत गोपिकांमध्ये असतो म्हणून. मला अजूनही माझे कॉलेजचे मित्र जे आता CS ICW असे आहेत, अरे किसना आलास का वगैरे, असंच हात मारतात मला. सो आय ऑलवेज हॅड गर्ल फ्रेंड्स मोर दॅन गाईज. पण त्यामुळे असंही व्हायचं की काही मित्रांचं असं व्हायचं की हा सतत मुलींमध्ये. तर मी त्यांना एकदा विचारलं, अरे एका वेळेला मी किती मुलींना फसवू शकेन? मी काही हे नाही. बट आय कॅन फ्लर्ट इन अ व्हेरी वेल मॅनर. आय वॉज अ गुड फ्लर्ट. पण दॅट डझंट मीन की सतत एक मुलगी अडकवायला म्हणूनच तसं केलं पाहिजे. माझं एक साधं लॉजिक तुला सांगतो. तुम्हा मुलींना स्पर्श कळतो, बरोबर? आज मी तुझ्या पाठीवर ठेवलेला हात प्रेमानं असेल, शाब्बासकी म्हणून असेल, आश्वासक असेल, आणि कदाचित काही वेगळ्या भावनेने असेल. स्त्रियांना ते सेन्सेस देवानं फार वेगळे दिलेले, करेक्ट? आणि सेम एखाद्या माणसाची वाईफ पण असते, एस्पेशली पुरुषाची. कारण तुम्हाला एक सतत स्वतःला प्रोटेक्टिव्ह ठेवण्यासाठी बायकांना ते माहिती असतं. दे विल नॉट ओपन अप अंटिल दे आर शुअर की याच्याकडून मला धोका नाही आहे कुठल्याही बाबतीतला, इमोशनल, फिजिकल, आणि मला जे काही आमच्यात होतंय ते आवडतंय. सो मला असं वाटलं, आय नेवर ट्राईड टू हार्ड टू गेट अ गर्ल, टू पटावफाय हर, टू फ्लर्ट विथ हर. मला आठवत नाहीये. म्हणजे आय एम नॉट ट्राईंग टू बी अ गुड गाय हिअर. मी जे आहे ते ऑनेस्टली सांगतोय. नाही, पण आपण ते म्हणतो ना की आपण जितके कमी एफर्ट्स, म्हणजे तुम्ही सारखे हाय हाय हाय, हॅलो हॅलो, जेवलीस का असं टाकत बसला तर तुम्हाला कधीच रिस्पॉन्स मिळणार नाही. तेही केलं असेल काहींबरोबर. म्हणजे अगदी जेवलीस का वगैरे नाही, पण एक असतं ना की वाय आरंट यू रिप्लाइंग मी, या झोन मध्ये कदाचित ना कधी कधी ती व्हल्नरेबिलिटी तुमची पडते बाहेर. पण मला असं वाटतं की अनलेस अ लेडी फील्स दॅट कम्फर्ट विथ मी. म्हणजे उदाहरणार्थ आता मधल्या काळामध्ये मला 1-2 अशाच टॉक शोमध्ये, टेलिव्हिजन टॉक शोजमध्ये असताना एक फोटो दाखवतात आणि त्याच्यावर रिॲक्ट व्हा. तर सुखदाला बोलवलं होतं आणि फोटो दाखवला एक. तर त्याच्यामध्ये नेहा पेंडसे, श्रुती मराठे, संस्कृती बालगुडे, हेमांगी कवी आणि अशा सुंदर सुंदर मुलींबरोबरचे माझे फोटोज ते दाखवले. आणि आम्हाला कळे ना, म्हणजे मग याच्यावर काय. तर त्यांना असं वाटत होतं आता कशी याची जिरेल बघा, मग बायको काय रिॲक्ट करेल, मग त्याच्यात आपण चिडूया. बरं, त्या शोला लिहिणारा जो रायटर होता तो मित्रच होता माझा. तर तो मला म्हणला, अरे अभ्या, त्यांनी मला सांगितलं काहीतरी गंमत कर ना त्याच्याबरोबर. तर मला म्हणे असं असं सोशल मीडियावरचे फोटोज काढ आणि मग सुखदा असताना त्याला विचार, मग तो एकदम गडबडेल किंवा मग काहीतरी गंमत होईल. सो हेतू चांगला आहे त्यांचा. पण झालं काय, या सगळ्या सुखदाच्या पण मैत्रिणी होत्या. बरं, त्या जितक्या
सुंदर, सेक्सी, छान दिसतात, त्याच्यामुळे नक्कीच असं परसेप्शन होऊ शकतं की अरे बापरे एवढ्या मैत्रिणी इतक्या छान दिसणाऱ्या. तर इमॅजिन त्यांचंही काहीतरी असेल ना, अनलेस ती मैत्री तुम्हाला फील होत नसेल किंवा यु नो मी एवढं नाही ग, मी 10 जणींना कसं पटवेन मी एका वेळेला. सो त्यामुळे मी एका पॉइंटला आय स्टॉप फायटिंग फॉर इट. सुरुवातीपासून मला ते फार की बापरे तू तर फार, इनफॅक्ट युअर शिवलरी इट्स टेकन इन अ व्हेरी रॉंग वे. बरोबर. सो खांडकेकर दरवाजे उघडतो, खांडकेकर पर्स घ्यायला सतत तयार. तर मला ना वाईट वाटायचं सुरुवातीला की अरे मग असं म्हणू नये, पण मग मे बी यू डोंट डिझर्व इट. आणि मला असं कुणाबद्दल बोलायला आवडणार नाही. बरं मी किती छान आहे, मी किती चांगलं आहे हे दाखवायला नाही करत. अगं मी आर्मीमध्ये जायची माझी इच्छा होती. सो आम्हाला ज्या NCC मध्ये मी ऑफिसर्सला ज्या बघत मोठा झालो, सो मला ऑलवेज हे माहिती आहे की तुम्ही बाकी काही करा, यू ऑलवेज ट्रीट अ लेडी विथ अटमोस्ट रिस्पेक्ट. सो मी तुला इतपत सांगतो म्हणजे किती त्याचा अतिरेक होऊ शकतो. आर्मीमध्ये इफ यू आर मीटिंग अ लेडी ऑफिसर आणि त्यांची नेमप्लेट जरी असेल तरी यू विल नॉट सी बिलो हर शोल्डर्स. तुम्ही तिला नाव विचाराल, मॅम मे आय नो युअर नेम प्लीज. सो त्या सांगतील की आय एम सार्जंट अमुक अमुक और मेजर अमुक अमुक. सो इट इज व्हेरी रॉंग दॅट यू आर लुकिंग. तुम्हाला जर नाव माहिती आहे त्या मॅमचं फॉर द फर्स्ट टाइम भेटल्यानंतर, दॅट मीन्स यू हॅव लुकिंग बिलो द शोल्डर्स विच यू शुड नॉट डू. या लेवलचं ट्रेनिंग म्हणणार नाही किंवा या लेवलच्या ऑफिसर्सला मी पाहिलेलं असताना मला असं होतं की यातलं काहीतरी आपल्यात असावं. आय वुड लव्ह टू बी शिवरलेस. म्हणजे का नसावं. तर त्याचे असे अर्थ काढले गेल्यानंतर मग मला असं होतं की ठीक आहे फाईन. पण आय फील की हा प्रश्न घेऊन मी खूप चांगली गोष्ट केली आहे. बिकॉज तुझं जे म्हणजे मी तेच म्हणते पुन्हा की तुझ्या आजूबाजूच्या मुलींना बघताना किंवा तू व्हिडिओज येतात, फोटोज येतात, त्या इतक्या कम्फर्टेबली तुझ्या बाजूला उभ्या असतात ना की ते मला जास्त इम्पॉर्टंट वाटतं की तुझ्या बरोबर राहणं त्यांना कम्फर्टेबल वाटतं. असंच असावं. कारण माझ्या सगळ्या मैत्रिणी आहेत त्या माझ्या बडीज आहेत. म्हणजे श्रुती मराठी इज माय बडी, संस्कृती मला भाईजान म्हणते, म्हणजे ती माझ्या बहिणीसारखीच आहे. आणि इतर कुणी पण ज्या कोणी मैत्रिणी असतील. सो सी मी काय ना एका पॉइंटला आय स्टॉप फायटिंग फॉर इट. की आपल्याकडे असंही मी ऐकलंय, मी काही फार मला आमच्या इंडस्ट्रीत असं होतं वगैरे मला जमत नाही किंवा मला तसं हे होत नाही. आय ट्राय टू बी अ सिम्पल हंबल पर्सन. I definitely love making a good friend. Why not especially a beautiful female friend? कुणाला नाही, पण ते तितक्याच पुरतं आहे. त्याच्यामध्ये फ्लर्ट करून आणि तुला पटवायचा प्रयत्न करून त्यामुळे होतं काय, मग मधल्या काळामध्ये मला कॉम्प्लिमेंट देताना पण असं व्हायचं की ते फ्लर्टिंग का वाटते. आता मला सुखदामुळे साड्यांमधलं खूप माहिती आहे आणि इंटरेस्ट पण आहे की अरे ही छान आहे, कुठली आहे ही, अच्छा इकत आहे का, अरे ही अमुकची पैठणी ना, हा माझ्या सासूबाईंकडे पण हीच आहे. तर खांडकेकर परवा मला साडी. सो ठीक आहे, इट्स ओके. आय स्टॉप फायटिंग फॉर इट. मी सगळ्यांना कंट्रोल नाही करू शकत. आणि असंही नाही की आय एम ट्राईंग टू बी अँड प्रिटेंडिंग टू बी अ व्हेरी गुड गाय, माझ्यासारखा छान मीच असं काही तू आहेस. पण म्हणजे सांगायचा मुद्दा हा की आय स्टॉप फायटिंग फॉर इट. ओके, तुम्हाला जर ते योग्य वाटलं योग्य, नाही वाटलं आय कॅन डू एनिथिंग अबाउट इट. तू आता आर्मीचं उदाहरण दिलंस आणि मला वाटतं तू टेरिटोरियल आर्मी परीक्षा खूप कमी जणांना माहिती. तू काढलायस का हे रिसर्च करून? मीच काढलंय ते, कोणालाच माहिती नाही. सो तू ती जी एक्झाम दिली आहेस म्हणजे, आणि मला हेही माहिती आहे की तू मॅथ्स मध्ये फेल झाला. ओके बाय, चला मी निघालोय. तुला इतकं एम्बॅरेस करायचं होतं. आता तू काढायचे ठरवलेच आहेस वाभाडे. तर मी कॉलेजपासून NCC मध्ये होतो, ते अनेकांना माहिती आहे. सो मला आर्मीमध्ये जायची खूप इच्छा होती. NCC ऑफिसर मी होतोच. मी RD केलं, रिपब्लिक डे कॅम्प परेड 2004 मध्ये. तिथे मला सर्वोत्कृष्ट मास्टर ऑफ सेरेमनी हा बक्षीस ऑल ओव्हर इंडिया मिळाला. आणि ते मग राष्ट्रपती, पंतप्रधानांपासून खूप मोठ्या मोठ्या APJ अब्दुल कलाम वगैरे सगळ्यांपर्यंत त्यांच्या समोर निवेदन करायची संधी मिळाली. दॅट वॉज लाईक अ गोल्डन एरा असं मी म्हणेन. पण त्यामुळे ना त्या काळापासून मला आपण स्वतःला युनिफॉर्ममध्ये बघावं असं खूप मनात होतं. कंबाईंड डिफेन्स सर्व्हिसेसच्या UPSCच्या एक्झाम्स मी दिल्या. मुळात माझं जरा गणित कच्चं आहे असं दुर्दैव आहे माझं, त्यामुळे मी त्यात पास झालो नाही. त्यानंतर मग हे सगळं वृत्तनिवेदन, रेडिओ सुरू झाल्यानंतर ते थोडं मागे पडलं. आता इन द मीन टाईम ऑफिसर्ससाठी क्वालिफाईड होण्याचं जे वय असतं 23, हे गेल्यामुळे मी तो विचार सोडला होता. पण
बाकी काही नाही, तर ज्याला OLQs म्हणतात, ऑफिसर लाईक क्वालिटीज, की इंडियन आर्मी ऑफिसरमध्ये या क्वालिटीज असल्या पाहिजेत, इन्क्लुडिंग सेन्स ऑफ ह्युमर, रॅशनल थिंकिंग, अशा खूप आहेत. ते माझ्यामध्ये आणायचा मी प्रयत्न करत होतो या पूर्ण काळात. त्यामुळे तू बघ, काही काही लोक फार वेगळी दिसतात. म्हणजे इफ यू आर अ बिग बॉस फॉलोअर, मागच्या काही सीझन्समध्ये जर तुम्ही पाहिलं असेल तर मला हे सांगायला आवडेल, विशाल निकम वॉज द विनर या पूर्वीच्या सीझनचा. आणि तो प्रत्येक टास्क खेळताना, स्त्रियांना, महिलांना वागवताना तो इतका चांगल्या पद्धतीनं करत होता, बिकॉज तो NCCचा ऑफिसर होता. अगेन म्हणजे मी हे त्यालाही सांगितलंय, आणि ते लगेच दे स्टँड आउट इन पब्लिक. तो फक्त तुमच्या कपड्यांवरून आणि हेअरकट वरून कळत नाही की तुम्ही ऑफिसर आहात, बॉडीवरूनही नाही कळत, तर याच्यावरून कळतं. तर त्यामुळे मला नंतर असं लक्षात आलं की आपला तो चान्स गेलाय, तर अजून काय. मधल्या काळात मला असं कळलं की देर इज समथिंग कॉल्ड TA, टेरिटोरियल आर्मी, म्हणजे ज्याला हिंदीमध्ये प्रादेशिक सेना असं म्हणतात. प्रादेशिक सेनेच्या अंडर तुम्ही 18 ते 42 वयोगटामध्ये ऑफिसर होण्यासाठी अप्लाय करू शकता, एनी सिव्हिलियन. आणि तुम्ही आर्मीची प्रॉपर प्रोसिजर फॉलो करून, इंटरव्ह्यूज देऊन तुम्ही ऑफिसर होऊ शकता. सो आता सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंग धोनी, आय थिंक मोहनलाल, धोनी झालं, अजून कोण, अशांना, कपिल देव यांना जे ऑनररी ऑफिसर्स बनवले ते सगळं टेरिटोरियल आर्मी थ्रू बनवलंय. तर मी त्याचाही अटेम्प्ट आता मध्ये दिला, जो तुम्हाला कुठून कळलं मला माहिती नाही. कारण मला असं वाटत होतं की आपण त्या एज लिमिटच्या आतमध्ये प्रयत्न तरी केला, प्रयत्नच केला नाही असं नको वाटायला. सो ठीक आहे, सगळंच काय आयुष्यामध्ये होत नाही. कदाचित मी अशा फील्डमध्ये जिथे एखाद्या आर्मी ऑफिसरचा रोल करायची संधी मला मिळेल आणि आय कॅन लिव्ह दॅट लाईफ ऑल्सो. पण ते जरी नाही होऊ शकलो तरी मी ते, आपण म्हणतो ना की अंगी बाणवण्याचा प्रयत्न आपण करतो काही गोष्टी, तर त्या शिवलरी, OLQs म्हणजे ऑफिसर लाईक क्वालिटीज, हे मी प्रयत्न करतो की आपल्यामध्ये असले पाहिजेत. आय डोंट नो साध्य होतच की नाही. मोटिवेशन काय होतं तू म्हणालास की म्हणजे आर्मीमध्ये जाण्याचं? कारण खूप लोक आहेत, असं नाहीये की कोणी जात नाही, पण एक भीती असते, किंवा आईबाबांचा कधी कधी असं, म्हणजे जे पाठवतात त्यांचं तर धाडसच असतं, पण खूप म्हणजे काळजावर दगड ठेवून पाठवलं जातं मुलांना आर्मीमध्ये. सो हे फिलिंग तुझ्यामध्ये कुठून आलंय, किंवा त्याचं कोर काय? कोर मला माहिती नाही कुठून आलं असेल, पण मी त्याच्या मागे 1-2 गोष्टी सांगतो. या इंटरव्ह्यूच्या दरम्यान प्रिपरेशन करताना सगळ्यात कॉमन प्रश्न काय असेल आणि त्याची तयारी सगळ्यात जास्त करायला लावली जाते किंवा सांगितलं जातं, तो म्हणजे वाय डू यू वॉन्ट टू जॉईन इंडियन आर्मी. तर अनेकांचं घासून गुळगुळीत झालेलं उत्तर असू शकतं देशसेवा. मग त्यांचं म्हणणं आहे, मग स्वच्छता कर्मचारी पण तुम्ही होऊ शकता, तोही देशसेवाच करतोय की, आर्मी का? तर मला भावलेलं, मला पटलेलं आणि मला ज्याच्यावर विश्वास आहे असं उत्तर म्हणजे काय, इंडियन आर्मी इज वन ऑफ द बेस्ट आर्मीज इन द वर्ल्ड. आय थिंक टॉप 3 मध्ये आपण नंबर 2, नंबर 3ला आफ्टर US, चायना आपण आहोत. आणि व्हॉट इंडियन आर्मी ऑफर्स यू इज नॉट ओनली अ प्रोफेशन, दे आर प्रोव्हाइडिंग यू विथ अ व्हेरी डिफरंट वंडरफुल लाईफस्टाईल. सो तुम्ही ऑफिसर झाल्यानंतर तुम्हाला जेवढ्या फॅसिलिटीज, जेवढ्या गोष्टी, जेवढं ट्रेनिंग वरच्या दर्जाचं, जेवढी इक्विपमेंट्स, ज्या लेवलचं तुम्हाला सगळं करायला मिळतं, हे इतर कुठल्याही प्रोफेशनमध्ये तुम्हाला करायला मिळेल की नाही मला शंका आहे. सो यू आर ट्रेन्ड बाय वन ऑफ द बेस्ट फ्रॉम इंडिया, आउटसाइड इंडिया. यू आर ट्रेन्ड इन वन ऑफ द बेस्ट फॅसिलिटीज. यू आर प्रोव्हाइडेड विथ बेस्ट ऑफ द अम्युनिटीज. एकदा ऑफिसर असल्यानंतर तुम्ही ऑफिसर मेसमध्ये जा, तुम्हाला मिळणारा रिस्पेक्ट, तुम्हाला मिळणारे पे स्केल्स, तुमच्या मोफत होणाऱ्या गोष्टी, आणि या सगळ्याच्या पलीकडे जाऊन एक आपण देशाचे, इंडियन आर्मीचे ऑफिसर आहोत ही भावना. सो आपण म्हणतो ना, म्हणजे हे फार हार्श होईल, पण ते असं फार इच्छा होती की आपण मरेंगे तो इंडियन आर्मी के काय युनिफॉर्म में मरेंगे. पण ठीक आहे, म्हणजे माझा एक, कारण खूप मोठी प्रोसेस आहे, त्यामुळेच ना मला असं वाटतं की एवढ्या नोबेल, इतक्या चांगल्या प्रोफेशनमध्ये जाण्यासाठी तेवढं ताऊन सुलाखून त्या ऑफिसर्सला घेतलं जातं, इतपत की तुमचा सेन्स ऑफ ह्युमर बरा आहे की नाही हे पण पाहिलं जातं. हे मला खूप इंटरेस्टिंग वाटतंय की सेन्स ऑफ ह्युमर
कसा म्हणजे तो आणि तोलतात कसा तो? नाही म्हणजे त्यांचं म्हणणं असं असतं की एक परिपूर्ण पुरुष तुम्ही कसे होऊ शकता. ते काही फक्त रेमंडच्या जाहिरातीत असतात का कम्प्लीट मॅन, तर तसं नाही. तुम्हाला हे सगळं आलं पाहिजे. यू शुड बी शिवलरस, यू शुड बी काइंड, यू शुड बी रॅशनल थिंकर, यू शुड बी अ गुड लीडर, यू शुड बी ऑलवेज पॉझिटिव्ह आणि यू शुड बी ह्युमरस एज वेल. कारण हे बोरिंग होईल ना सगळं. सो अशा अनेक आहेत. तर हे याचं कारण असं आहे की संपूर्ण चांगला माणूस घडवण्याची ही प्रोसेस आहे. सो होतं काय, तुम्ही लिडरशिप क्वालिटीज तुमच्या नुसत्या डेव्हलप करून चालत नाही. तुम्हाला माणूस म्हणूनही चांगला असावं लागतं. कारण काही ठिकाणी तुमचे निर्णय हे तुम्ही माणूस म्हणून कसे आहात यावर खूप अवलंबून असतात. साधं उदाहरण, रस्त्यामध्ये एक ऍक्सिडेंट झाला तर फार कमी लोक असतात जे स्वतः जातील, उचलतील, रिक्षा करतील, स्वतःच्या गाडीत नेतील आणि 100 लोक त्याचे फोटो आणि व्हिडिओ काढत असतील. किंवा 2 लोक पळून जातील, का लफडे में फार. तर तुमचा ऑफिसर तुम्हाला कसा हवा, ज्याच्या एका कमांडवर हजारो लोकांचं आयुष्य हे आहे. मी तुला एक उदाहरण देतो की UPSCच्या एक्झाम्समध्ये जेव्हा तुम्ही SSB इंटरव्ह्यूजसाठी जाता, सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड, त्या इंटरव्ह्यूजमध्ये तुम्हाला हर प्रकारे हे केलं जातं, परखून घेतलं जातं. समजा मी तुला आत्ता विचारलं की तुझ्या मागच्या भिंतीचा रंग काय काय? विटा आहेत. बरोबर. तर यामध्ये तू सिन्स माझ्या मागचा विटांचा पॅटर्न बघून किंवा तू आधी आल्या आल्या तुझं ऑब्झर्वेशन स्किल इतकं स्ट्रॉंग आहे की तू ते लक्षात ठेवलं. सो यू डोंट नीड टू लुक बॅक अँड चेक इट. दिस इज वन ऑफ द क्वालिटी. एक खूप फेमस प्रश्न आहे जो SSB इंटरव्ह्यूजमध्ये विचारला गेला आहे आणि ज्याला आपण म्हणतो ना एपिक एक्झाम्पल, तो मी सहज म्हणून सांगतो. इमॅजिन तू एक मध्यवयीन पुरुष आहेस आणि एका बोटीमधून तुझी आई, तुझी बायको आणि तुझी लहान मुलगी या तिघींना घेऊन तू एका नदीमधून पलीकडच्या तीरावर चालली आहेस. नदीच्या मध्यभागी और तलावाच्या मध्यभागी ती बोट बुडायला लागते आणि तुम्ही सगळे पाण्यात येता. या सगळ्यांपैकी फक्त तुला पोहता येतं आणि तुला एकालाच वाचवता येईल. तर तू कोणाला वाचवशील आणि का? सांगायचंय का? घे मी. मला वाटतं मी मुलीला वाचवेन. कारण आता जेव्हा समोरचा कॅन्डिडेट उत्तर द्यायला लागतो ते काउंटर क्वेश्चन आहे की मुलीला वाचवशील का बरं? कारण शी इज द फ्युचर. पण आईने तर तुला जन्म दिलाय, मग तिचे पांग फेडणार नाहीस का? बायको बरोबर तर मुलगी एक वेळ गेली तर तुला दुसरी मुलगी पण जन्माला घालता येईल, बरोबर ना? सो तिला वाचवण्याच्या नादात तू बायकोचा जीव कसं काय हे करणार? तिने तर तुला आयुष्यभर साथ दिली. सो इट बिकम्स व्हेरी ट्रिकी. देयर इज नो वन आन्सर टू इट. राईट. म्हणजे आता एक मला सांगता येतं की मी वाचवीन मुलीला, मी त्यांना का वाचवणार नाही. पण त्याच्यावर आलेल्या या काउंटर प्रश्नांची उत्तर पण देणं कठीण होतं ना. कुणी म्हणेल मी आईला वाचवेन, तर ते म्हणतील आईचं तर जगून झालंय सगळं, हे फ्युचर आहे जसं तू म्हणालीस तसं. बरं मी बायकोला वाचवेन. अच्छा एवढं स्वार्थी, मुलीला पण नाही आणि यालाही. तर काय होतं, यू स्टार्ट डाउटिंग युअर सेल्फ. तर यु नो व्हॉट, तुला वाटतं याच्यामध्ये काही एक उत्तर मिळू शकेल? नाही. देयर इज वन रॅशनल आन्सर. मीच पोहोचेन. दीज आर ऑल इमोशनल आन्सर्स. याचं रॅशनल आन्सर असं असू शकतं. दिस इज नॉट करेक्ट, राईट और रॉंग म्हणत नाही मी, पण जो जवळ असेल त्याला. तर बायको तुझ्या हाताच्या अंतरावर आहे, मुलगी तिकडे पलीकडे, तर तिला वाचवायच्या नादात ही पण नाही आणि ती पण नाही. सो बाय बिईंग इमोशनल यू आर लुझिंग एव्हरीवन. सो जी हाताला लागेल ती. म्हणून तू बघ लाईफ गार्ड्स आणि हे यांना ट्रेनिंग हेच आहे की जीव वाचवायचं जो हाताला लागेल. भले त्याला आपण नंतर उपचार करू, पण एक जीव वाचतोय ना, दॅट इज इम्पॉर्टंट. सो इजन ही जेव्हा डोक्यामध्ये तुमच्या या गोष्टी येतात ना, दॅट्स हाऊ द ऑफिसर्स आर मेड. म्हणजे इमोशनल 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 राहायचं आपल्याला कळतं तिघांच्या बाबतीत, पण रॅशनल व्हायचं लक्षातच येत नाही. करेक्ट. सो कळलं ना, आणि त्यांना यायला पाहिजे म्हणून तो ऑफिसर एवढा हे पाहिजे. तर कळलं ना, म्हणून ते इट इज व्हेरी इंटरेस्ट. मग का नाही वाटणार मला असा माणूस व्हावा आयुष्यामध्ये, आणि जे काही आपला कमी स्पॅन आहे त्याच्यामध्ये असं बनून जगावं. सो मे बी दॅट वॉज द कोर. कसलं भारी आहे, खूप भारी आहे. मला वाटतं तुझ्यामध्ये ती लिडरशिप क्वालिटी आली आहे जेव्हा तू, म्हणजे मी अगदी स्विच करते विषय, पण मला वाटतं तू होस्ट करण्यात खूप छान आहेस. असं एक साधारण तुझ्याबद्दल माहिती घेताना मला लक्षात आलं की समजा एखादी ट्रिप करायची असेल तर होस्ट म्हणजे की कशाचंही इनिशिएटिव्ह घेणं किंवा कशाचंही लीडर असणं किंवा ट्रिप प्लॅन करायची असेल तर तू सो तुझं असं म्हणजे खूप एन्थुझियास्टिक आहेस तू ओव्हरऑलच. तर
का एन्थुझियास्टिक राहायला आवडतं तुला एकतर, आणि मला वाटतं तुला सोलो ट्रिप्स पण आवडतात, तर त्याचाही अनुभव मला ऐकायला आवडेल. आय थिंक तू लडाखला गेला होतास सोलो ट्रिप? 2दा गेलोय मी, गुवाहाटी आसामलाही गेलोय मी, त्याबद्दलही मला डिटेल सांगायला आवडेल. पण फर्स्ट आय स्टार्ट विथ युअर आधीचा प्रश्न, लीडरशिप क्वालिटी आणि ते एन्थुझियाझम. कदाचित ते या एनसीसी आणि आर्मीच्या आवडीमुळे असेल, पण सी आय बिलीव्ह इन वन थिंग, either you are a leader or you are a follower. So if I am in a kind of group जिथे there is one leader, कुणीतरी समजा तू ट्रिप ऑर्गनाईज केली आहे, तर मी त्यात लुडबुड करणार नाही. सो ओके, आय विल गो बाय यू. मला कुठे वाटलं प्रॉब्लेम काही नाही, याच्याऐवजी हे करूया का, तर आय माइट सजेस्ट हिम, पण आय विल नॉट ओव्हरटेक हिज पोझिशन. पण मला जर कळतं की सगळेच क्लूलेस आहेत, तर मग चल आपण करूया. आय माइट बी रॉंग, पण आय माइट टेक इतरांची सजेशन्स आणि मग बघूया. सो ते ना आपसूक काही गोष्टी त्या होतात. तर आपण मगापासून आर्मीचं बोलतोय, तर कदाचित त्या काही क्वालिटीज म्हण, गुण म्हण किंवा स्वभाव वैशिष्ट्य म्हण, ती कदाचित येत गेली आहे. त्यामधलं अजून एक असंही आहे की माझ्यापेक्षा लीडर और सिनियर असलेल्या कुणाहीपाशी मी फक्त प्रॉब्लेम्स घेऊन जात नाही. आय ऑल्सो प्रोव्हाइड देम विथ द सोल्युशन, की मला नाही आवडत हे, असं असं काय, याला काय अर्थ आहे, तर मला हे आवडत नाहीये, त्याच्याऐवजी आपण असं करू शकतो का, असं म्हणल्यावर तुम्हाला पटकन सोल्युशन्स मिळतात. सो हे रॅशनल थिंकिंग आणि हे ना, मी काही फार त्याच्यात ग्रेट आहे असं माझं म्हणणं नाही, पण हे कदाचित या सगळ्या बॅकग्राऊंडमधून आलं असावं. यू ऑलवेज गो विथ द सोल्युशन. तू IT मध्ये पण जॉब करू शकतो. हो का? कारण त्यांचं असं असतं ना की माझ्याकडे प्रॉब्लेम येऊ नका, सोल्युशन द्या, सोल्युशन द्या. रादर IT काय कुठेही हल्ली. सो मला तेच वाटतं, इट हॅज ऑल युनिव्हर्सल ऍप्लिकेशन. सो तुम्ही फक्त क्रिप करत गेलात की मला अमुक इश्यू आहे, अमुक हे करायला पाहिजे, तर तुम्ही त्याला पर्यायी ऑप्शनही शोधा ना, कारण त्या समोरच्या व्यक्तीने काही मुद्दाम तर केलं नसेल. सो कदाचित त्यामुळे असं असेल की आय इदर बिकम अ लीडर ऑफ द ग्रुप, म्हणजे ट्राय टू बिकम, आणि लीडर ॲज इन पुढाकार घेण्याच्या, की कोणीतरी एकानं करणं अपेक्षित आहे, चल मी घेतो, मला त्या निमित्तानं मजा येईल, आपण सगळे छान काहीतरी प्लॅन करू. आणि इफ आय एम नॉट द लीडर, समबडी एल्स सेज, आय फॉलो हिम, की ओके चल हे करूया. कुठे वाटलं चुकतं आपण अर्थात त्याला सांगतोच. राहिला प्रश्न सोलो ट्रिपचा, मी असं कधी ठरवलं नव्हतं किंवा मला सोलो ट्रॅव्हलर बनायचं असं काही डोक्यात नव्हतं. पण मुळात मला स्वतःची कंपनी पण खूप आवडते. म्हणजे मी माझ्या विचारांमध्ये असतो, आणि मुळात स्वभाव बोलघेवडा असल्यामुळे मी अनोळखी जागेमध्ये अनोळखी व्यक्तींशी पण माझ्या खूप गप्पा होतात. म्हणजे रिक्षावाले, कॅब ड्रायव्हर जाता येतात, कहाँ से हो, मग त्यांना बरं का से, मतलब अपना गाव उधर आहे, वो उधर, कहाँ इधर का, मग ते अजून इन्फॉर्मेशन देतात. ट्रैफिक बहुत है ना, अभी क्या बताए, ट्रैफिक तो मतलब मुंबई में तो बस ऐसा ही, अभी बारिश बरोबर जमलाय तो. नाही, आणि काय होतं, प्रत्येकाची आपापली दुःख असतात. तर मला असं होतं, मला उगीच त्यांना एंटरटेन करायला आवडतं आणि मला त्या गप्पांमध्ये मजा येते. मी काही उगीच पिन नाही मारत त्यांना, पण असं होतं की खूप गप्पा होतात. सो त्यामुळे सांगायचा मुद्दा हा की सोलो ट्रिप्स मला बोरिंग नाही होत. आय कॅन एक्सप्लोर ऑन माय ओन. आणि परदेश प्रवास बऱ्यापैकी केल्यामुळे, निवेदन आणि कार्यक्रमांच्या निमित्तानं, मला असं होतं, मग माझ्या भारतात मी जर फिरू नाही शकलोय, तर मग काय ना, एक जागा ठरवायची, माध्यमं शोधायची, कशी जायची तिथे, एखादी बॅकपॅक आणि जायचं. सो जेव्हा सुखदाचं शूट चालू होतं मधल्या काळात, मी माझ्या नवऱ्याची बायको संपवून जरा मोकळा झालो होतो आणि मला असं झालं कुठेतरी जाऊया. त्यावेळेला मी लडाख ची ट्रिप केली. आत्ता रिसेंटली मी गुवाहाटी, आसाम, चेरापुंजी तिकडे जाऊन आलो. आणि अजूनही बऱ्याच जागा आहेत, पण असं काही फिक्स नाही आहे की एकटंच जावं. सुखदा मी असलो तर आम्ही अत्यंत, ज्याला आपण म्हणू ट्रॅव्हल कंपॅनियन्स, की एक निवांत उठतो आणि एक लवकर उठणार आहे असं नाही आमचं. आम्हाला सगळं एकत्र करायला आवडतं आणि वी एन्जॉय दॅट ऑल्सो. सो आय लव्ह इट विथ ग्रुप, आय लव्ह इट विथ सुखदा, आय लव्ह इट ऑन माय ओन. मला आश्चर्य म्हणण्यापेक्षा मला असं, म्हणजे मला भीती वाटते सोलो ट्रिप करण्याची, माहिती नाही का, पण मे बी मी खूप डिपेंडेंट असेन लोकांवर, किंवा सोशली जास्त काय म्हणतात त्याला, एकत्र येणारी असेल, किंवा मला जास्त माणसांची सवय असेल, आय डोंट नो. पण मला असं वाटतं की कसं करत असतील हे, आणि असं कसं एकटंच राहून पूर्ण 4-5 दिवस एकटंच राहायचं, आणि कोणी काय फसवलं तर काय करायचं, म्हणजे मला ते विचार पहिले मनात. फिअर ऑफ द अननोन मी म्हणतो त्यांना, की ज्या गोष्टी आपल्याला माहिती नाही आहेत ना, त्याची एक भीती आपल्या मनात कायम असते. मे बी एकटा केल्यावर मला ते. सो आय वुड सजेस्ट की काय कर, गो
ऑन अ स्मॉल ट्रिप, 2 दिवस जा, महाराष्ट्रात जा कुठेतरी, तुझं तिकीट बुक कर, तुझी जागा बुक कर, छोटीशी एक बॅग घे, जनरल तुझे मिनिमलिस्टिक जेवढं तुला हे करता येईल, जा, एखादं पुस्तक घेऊन जा किंवा जे काही तुला आवडतं ते फिरून ये. आणि काय होतं, मला असं नेहमी जाणवलं की प्रवास केल्याने देशाटन आपण म्हणतो ना, तसं प्रवास केल्यानंतर तुम्ही खूप वैचारिकदृष्ट्या पण समृद्ध होता. तुम्हाला वेगवेगळी कल्चर्स, आपण केवढ्याशा याच्यात राहतोय, त्याच इथले तेच प्रॉब्लेम. मुंबईसारख्या पुण्यासारख्या शहरामध्ये एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी पोहोचायला आपल्याला 3-3 तास लागतात आणि कुठेतरी पहाडी एरियामध्ये गेल्यानंतर आपल्याला कळतं की किती निवांत आहे, लाईफस्टाईलच वेगळे, त्यांच्या प्रायोरिटीजच वेगळ्या आहेत. स्पिती व्हॅली नावाची एक जागा आहे, तिथे पूर्वी तर अशी परिस्थिती होती की आठवड्यातून एकदा सामानाचा ट्रक किंवा बस जायची. सो त्यांना आठवडाभर संध्याकाळ झाली की शांत झोपायचं, लवकर करणार काय, टीव्ही नाही, काही नाही. सो निसर्गाच्या सानिध्यात तुम्ही अजूनही अशी लोक राहतायत, त्याच्यावरच आपल्या शहरातल्या लोकांचा विश्वास बसतो. आणि नेचर मेक्स यू हंबल. तुम्ही एवढे ह्यूज डोंगर, घनदाट झाडी, धबाधबा कोसळणारा तो ह्यूज धबधबा, हे पाहिलं ना की असं होतं की आपण किती चिरकुट प्रॉब्लेम्समध्ये अडकलेलो आहेत. आपले इगो एवढे मोठे करून ठेवलेत. मला तो असं बोललाच कसं, मी कोण आहे माहिती नाही का तुला, ते कोण नाही, तो सगळ्यांनाच भिजवतोय पाऊस, तो ते ऊन सगळ्यांनाच स्टॅन करतंय, चटके देतंय आणि तुम्ही एवढूसे आहात त्याच्यातले. हे तिथे ना ती भावना समाव येते. म्हणजे माईट साऊंड फिलॉसॉफिकल, पण मला म्हणून सगळ्यात आवडती जागा कुठली आहे तुझी आतापर्यंत तू फिरलायस त्या ठिकाणापैकी? एक नाही सांगता येणार मला. मी प्रत्येक ठिकाणी फार वेगवेगळे अनुभव आलेत. म्हणजे मला लंडनचा शहरपणा आवडलंय, लंडनचं शहर असणं आणि ऑर्गनाइज शहर असणं. अमेरिकेतलं पण शहर पण किती ड्राय असू शकतं की कुणाचं कुणाशी काही कनेक्शन नाही. म्हणजे कुणी रस्त्यात पडलं तर कुणी यायला पण कदाचित माणसंच नाही आहेत तिथे. मॉरिशसमधलं म्हटलं तर इंडियन, पण जणू काही चित्रपट बघताना अरे दिसतंय इंडियन पण लँग्वेज वेगळीच ऐकू येते, असं होतं ना बऱ्याचदा. तसं एक दिसणारं चित्र, कारण सगळा बाजार तुमचा मसाल्यांचा आणि रंगीबेरंगी दिसतोय, पण तिथे क्रेओल आणि फ्रेंच भाषेमध्ये लोक बोलतायत. सो हे ना प्रत्येक जागेचं जे युनिकनेस आहे ना, तो मी खूप एन्जॉय केला आतापर्यंत. त्यामुळे लडाखचं ते वैराण, वाळवंट आणि ते सगळे पिवळे आणि वेगवेगळ्या छटांचे डोंगर म्हण, पँगॉंग लेकचा तो निळाशार बदलत जाणारा रंग, बदलत जाणारे ऋतू, काश्मीरमधलं ते सौंदर्य, ते सगळं मला आवडतं. त्यामुळे ना एखादी जागा अनेकदा जरी गेली ना तरी मला प्रत्येक वेळेला ती नवीन वाटते. म्हणजे मी तुला सांगतो, दुबई माझं 7-8 वेळा झालंय, पण मी टुरिस्ट म्हणून गेलेलो नाही, मी कामानिमित्ताने गेलो. त्यामुळे मी 8व्या ट्रिपला फायनली बुर्ज खलिफा पाहिला वरून. मी डेझर्ट सफारी अजूनही केलेली नाही, विच इज द फर्स्ट अट्रॅक्शन लोकांचं. पण मी बाकी मला गल्ली बोळांमध्ये फिरायला आवडतं. सो मी तुला, आपण जर गेलो दुबईला तर मी तुला मीना बाजारमध्ये, मला माहितीये टॅक्सीने कसं जायचं किंवा इथून तिकडे कसं जायचं, कुठलं दुकान, इथून 4 ठिकाणी या कोपऱ्यात गेलं ना की एक तो अशा गोष्टी विकणारा माणूस आहे, त्याच्याकडे ते पर्सेस आणि वॉचेस मिळतील, हा जो आहे परफ्यूम मला तो जास्त डिस्काउंट देतो. या ज्या शहरात, सो ते मला जास्त इंटरेस्टिंग वाटतं. त्यामुळे एक जागा आवडेल असं आय डोंट नो, अजून तरी नाही झालं. मला वाटतं तुम्ही माझ्या नवऱ्याची बायको टीम सुद्धा तुम्ही कुठेतरी ट्रिपला जायचात, म्हणजे ट्रिप्स अरेंज केल्या आहेत मला वाटतं. माझ्या नवऱ्याची बायकोची ट्रिप आम्ही गेलो होतो, पण ती मालिका संपल्यानंतर गोव्याला. त्याचं शूट झालं होतं सिंगापूरला क्रूजवर आणि युनिव्हर्सल स्टुडिओच्या आतमध्ये पण. आणि रिसेंटली तुझेच मी गीत गात आहे आमचा शेवटचा दिवस जेव्हा होता, तर आम्ही असं ठरवलं की आपण ना एक रियुनियन करूया. पण रियुनियन म्हणजे वर्षभरानं वगैरे त्यात काही अर्थ नसतो, मुळात लोकांना वेळ नसतो. तर आपण काय करूया, इमिजिएटली जाऊया. सो 11 तारखेला शूट आहे ना, आपण 12 तारखेला सगळं तुम्ही पॅकिंग करा, 13ला आपण जाऊया. सो मग तू म्हणतेस तसं ती ट्रिप मीच अरेंज केली त्यांना, कारण नाशिकमध्येच करायचं होतं. सो तर त्यामुळे मग नाशिकमधल्या जागा, माझ्या मित्राचंच रिसॉर्ट होतं, तिथे आम्ही सगळं अरेंज करून धमाल केली आणि वी हॅड अ वंडरफुल टाइम. सो त्यामुळे आम्ही अजूनही टचमध्ये आहोत आणि लुकिंग फॉरवर्ड की काहीतरी लवकर परत एकदा करू. सही आहे, भारी. दादा, आयुष्यातला खूप मोठा आणि महत्त्वाचा टप्पा म्हणजे मी होणार सुपरस्टार होता तुझ्यासाठी. सो आम्ही जेव्हा तुला बघायचो तेव्हा तर आम्हाला असं म्हणजे
खूपच नवीन होतास तू आणि कोवळा होतास लिटरली. पण नंतर तुझी जी ग्रोथ होत गेली आणि तू जसं जसं आम्हाला सतत समोर यायला लागला टेलिव्हिजनमधून, तेव्हा आम्हाला असं एक होप निर्माण झाला होता. म्हणजे मला असं नाही, कारण मला काही ॲक्टिंगमध्ये काही करायचं नव्हतं, पण ॲक्टर्सना. कारण मला असं वाटतं हा जो शो आला तसा आधी असा खूप छान पद्धतीने समोर येणारा शो मला वाटतं नव्हताच कधी. हिंदीमध्ये होते. हिंदीमध्ये होता. कारण इंडियाज बेस्ट सिनेस्टार की खोज, राईट. ज्याच्यामध्ये बाय द वे अमृता खानविलकर पण होती. येस. आणि बरेच अनेक आर्टिस्ट असतील, मला त्यातल्या त्यात अमृताचं नाव आठवलं. बरोबर. त्याची काय म्हणू संकल्पना ही झीचा शो असल्यामुळे त्यांनी मराठीमध्ये पहिल्यांदा केली. बरोबर. पण म्हणजे गाण्याचे असायचे, डान्सचे एका पॉइंटला यायला लागले, पण ऍक्टिंगसाठी रियालिटी शो हा मला वाटतं खूप छान, मला वाटतं सक्सेसफुल शो होता तो. तर त्याबद्दल तू काय सांगशील? आणि मला वाटतं की खूप अशा मैत्रीचे किस्से पण आम्ही तुझ्या त्या शो मधले ऐकलेले आहेत. सो मला सगळंच ऐकायला आवडेल. नाही, तू अगदी बरोबर म्हणालीस की एक ज्याला आपण म्हणतो ना, एक असा टप्पा की जिथून सगळं कलाटणी मिळते. आणि आपण आयुष्यामध्ये नेहमी म्हणतो की समथिंग शुड हॅपन ॲट द राईट टाइम ॲट द राईट प्लेस अँड विथ द राईट पीपल. तर तसं ते माझ्या आयुष्यात झालं. मी रेडिओमध्ये साधारण 5-5.5 वर्ष म्हणजे रेडिओ मिर्ची आणि रेडिओ सिटी असं दोन्ही मिळून काम करत होतो. एका पॉईंटला थोडं कंटाळा मला त्याच्यामध्ये यायला लागला. काय होतं, चॅलेंजिंग काही नसेल रोजचं तर काही व्यक्तींना कंटाळा येऊ शकतो, त्यापैकी आय थिंक मी एक आहे. सो तिथे व्हायला असं लागलं की मी म्हणेन ती पूर्व दिशा, मराठी बोलणारे त्यावेळेला आमच्या टीममधले तसे कमी होते. त्यामुळे काय होतं, ते सगळे निर्णय आमच्या हातात असायचे. आणि सो ते जरा ना चॅलेंज कमी व्हायला लागल्यानंतर मला असं झालं होतं की आता काय, व्हॉट नेक्स्ट. तर त्याच्या पुढची स्टेज अशी होती की एकतर मी हे व्हावं, ज्याला प्रोग्रॅमिंग हेड किंवा क्रिएटिव्ह हेड प्रोड्युसर व्हावं रेडिओमध्ये. पण मला ते करायची इच्छा नव्हती. मला मॅनेजरियल कामापेक्षा असं काहीतरी करायची गरज, किंवा सतत परफॉर्मिंग काहीतरी करायची इच्छा होती. तर झालं असं की अभिनयामध्ये काहीतरी करावं म्हणून मला आठवतंय अजूनही मी काही लोकांना फोन केले होते. जितेंद्र जोशी, मेघना एरंडे आणि अजून कोण बरं, अतुल शिधय सुद्धा पुण्यामध्ये, कारण पोर्टफोलिओज तो करायचा अतुल दादा. आणि त्यांना साधारण मला ऍक्टिंगमध्ये यायचं आहे, काय करू. आता जसं आता मला कोणी विचारलं तर मी सांगतो की कर प्रयत्न, ऑडिशन्स दे, नाटक कर. हेच त्यांनी पण मला चांगले सल्ले दिले. पण काय आता काय घडेल न घडेल मला माहिती नव्हतं. आणि अचानक महाराष्ट्राचा सुपरस्टार नावाच्या शोची जाहिरात दिसली. मुळात रेडिओमध्ये असल्यामुळे मी झीच्या अनेक इंटरव्ह्यूज आणि त्यांच्या सुगंधा लोणीकर तेव्हा सगळं PR पब्लिसिटी बघायच्या, ज्या आता दुसऱ्या एका चॅनलला फार मोठ्या पदावर आहेत. सुगंधाताई आणि आमचं बोलणं झालं होतं. तर त्या म्हणाले, तू झी मराठी जॉईन करतोस का ॲज अ एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर. हो, EP म्हणून. कारण माझं मासकॉमचं बॅकग्राऊंड होतं, रेडिओचा अनुभव होता. तर त्यांचं म्हणणं असं होतं की एक जागा आहे आता वॅकन्सी, तर इफ यू वॉन्ट यू कॅन जॉईन. पण परत तेच, मला मॅनेजरियल काम करायची इच्छा नव्हती तेव्हा. आणि तेव्हा ही जाहिरात पाहिल्यानंतर मला असं की चला, कारण अभिनयाचं माझी बॅकग्राऊंड होती. फार कमी जणांना माहिती की मी प्रायोगिक रंगभूमी केलेला धडपड्या नट म्हणूनही काम केलेलं आहे, फार लेवल्स उचलण्यापासून आणि सगळं. कारण ज्यांनी पाहिलं त्यांनी ते रेडिओपासून पाहिलं. शो आला, मी ऑडिशन दिली, त्यात सिलेक्ट झालो. आणि हे सगळेच संकर्षण कराडे, डॉक्टर निलेश साबळे, निखिल राऊत, योगिनी चौक, सगळे, नम्रता, ज्योती मालशे, विजय आंदळकर, कितीतरी मोठी फौज आहे की आम्ही सगळेच त्यानिमित्तानं कार्यरत झालो या क्षेत्रामध्ये. आणि तो फार कलाटणी देणारा तो एक पॉईंट ठरला. सो भीती होतीच त्यावेळेला की या क्षेत्रामध्ये असं फुल फ्लेज कसं येता यावं. पण थँक्स टू बाबा आलो. राईट. पण तुमचे जे मैत्रीचे किस्से मी म्हटलं मगाशी की त्यानंतर तुझ्यात संकर्षण दादा आणि निलेश दादा तुमच्यामध्ये जी एक मस्त बॉन्डिंग, आणि मला वाटतं प्रत्येक वेळेला झीच्या किंवा कुठल्याही इंटरव्ह्यूजमध्ये येताना तुम्ही सतत हे बोलायचात. आत्ता पण तुझ्या उदाहरणात आलं की अरे परभणीचं आहे, मी सांगायचो पण त्याला विश्वासच नाही बसायचा. सो काय बॉन्डिंग होतं त्यावेळेला आणि काय किस्से रंगवलेत तुम्ही? सगळेच खूप धडपडे नट होण्याचा प्रयत्न करणारी मंडळी होतो. संकर्षण परभणी मधून असल्याने म्हण किंवा मूळतः त्याचा स्वभाव थोडा ना त्यावेळेला भित्रा होता. म्हणजे तो भित्रा ससा होता. आता जर सांगितलं तर असं होईल की चल काहीतरी काय, कारण त्याचा मला इतका अभिमान वाटतो. त्याची
एक नाही, दोन नाही, 3-3 नाटकं चालू आहेत. तो स्वतः लिहिलेली नाटकं, दामले सरांबरोबर त्याचं इतकं सुंदर असोसिएशन आहे. स्पृहा आणि संकर्षण दोघं मिळून फार सुंदर शो करतात आणि नाटकाच्या जाहिराती उघडल्यानंतर किमान 5 जाहिरातींमध्ये त्याचा चेहरा आणि नाव येतं, तेव्हा मला फार अभिमान वाटतो. सो आमची सुरुवात एकत्र असल्याने आम्ही रूममेट्स एकाच याच्यामध्ये. निलेश तरी खूप गंभीर असायचा. गंभीर म्हणजे बोरिंग नाही, पण तो त्याच्या मोबाईलमध्ये त्याचा एक मग असा ट्विस्ट होणारा नोकियाचा एक मोबाईल होता. तो माहिती आहे ना की त्याचा खालचा भाग ट्विस्ट केला की तो कॅमेरा समोर, सो यू कॅन वॉच द व्हिडिओ ऑन दिस स्क्रीन आणि यातनं आणि मग परत तो असा, काय कुठलं मॉडेल होतं मला आठवत नाही. तर तो त्यावेळेला त्याच्यावर ना बारीक एडिटिंग करायचा व्हिडिओचं. हा की हा शॉट घे, हा शॉट घे, मग इथून इकडे जा, मग ते एडिटिंग. सो त्याला ते अंग तेव्हापासून होतं आणि त्यामुळे तो तसा डॉक्टर, संकर्षण एक धडपड्या नट, मी आपला एक रेडिओमधून आलेलो, अजून कोणी रेश्मा शिंदे आज जी स्टार प्रवाहावरच्या सगळ्या मालिका गाजवतेय आणि आत्ताच तिने तिचा एक बिझनेस पण सुरू केलाय ज्वेलरीचा. ती तेव्हा सगळ्यात लहान होती आमच्यामध्ये, ते शेंडे फळ होतं, त्यामुळे मग ती काहीतरी राडे करायची. असे किस्से खूप आहेत. मला आता एक्झॅक्टली कुठला सांगावं आठवत नाही, पण तरी पण ना या जणांबरोबरचं ते बॉन्डिंग आज तागायत अगदी तसंच्या तसं नाही आहेत, पण वी आर व्हेरी हॅपी दॅट वी स्टार्टेड टुगेदर आणि त्यामुळे त्याचं महत्त्व जास्त आहे. मला असं वाटतं की आपण एक वेवलेंथ मॅच करायला जातो, म्हणजे आपली बॉन्डिंग त्याच लोकांबरोबर होतं जे आपल्याला बॉन्ड करू वाटतात. आणि मला असं वाटतं की तुम्ही ते एका पठडीतले तेवढंच कन्व्हिक्शनने काम करणारे, तेवढेच डेडिकेटेड असे होतात, म्हणून की काय तुमची मैत्री अशी फुलली असेल. हो बरोबर आहे. आणि खरं सांगायचं तर टू बी व्हेरी ऑनेस्ट, आम्ही नंतर की फार वारंवार भेटलो नाही, पण त्यातल्या त्यात सगळ्यात जास्त मी म्हणेन संख्याबरोबर मी अजूनही टच. मी कोविड मध्ये जेव्हा नंतर थोडंसं आपण बाहेर फिरायला सुरुवात केली, त्या काळात आम्ही एकत्र भेटून पुस्तकं एक्सचेंज करणं असेल, कधी फ्रस्ट्रेशन्स एक्सचेंज करणं असेल. संकर्षणचे आई बाबा, त्याची फॅमिली इतकी साधी आहे, त्यांच्या मी संपर्कात आहे. त्याचा लहान भाऊ अधोक्षज, तोही माझ्या लहान भावासारखा आहे. आता तर त्याची इतकी गोड मुलं आहेत, त्यांना फार कमी भेटलोय मी, पण ते जे बॉन्डिंग आहे ना, आणि त्याच्या मागे एक थॉट असतो की ज्या वेळेला तुम्ही कुणीही नव्हता तेव्हापासूनची जी लोक तुम्हाला ओळखतायत, तेव्हापासूनची जी मैत्री आहे, तेव्हापासून एकत्र पाहिलेली स्वप्न. म्हणजे मला अजून आठवतंय, आम्ही काही मोठ्या पुरस्कार सोहळ्यांना गेल्यानंतर बाहेर व्हॅनिटीज लागलेल्या असायच्या आणि मोठमोठ्या कलाकारांची, भरत जाधव, सुबोध भावे, प्रसादो, कशी नावं लागलेली असायची. तर आम्हाला असं संख्या मायला आपलं कधी नाव लागणार आहे. मग आम्हाला कुठेतरी एका व्हॅनिटीत 10 जणांना, व्हॅनिटी कसलं एका रूममध्ये 10 जणांना वगैरे, कारण आम्ही जस्ट काहीतरी एखादं स्किट करायला आलेलो असायचो. सो त्यामुळे तेव्हापासून ते आज एखाद्याला एक चांगला चित्रपट मिळतोय, नम्रता आज हास्य जत्रामध्ये गाजवतीये, तिच्या नुसत्या अपिअरन्सवर लोक आडवी तिडवी पडून हसतायत, संकर्षणच्या कविता राजकारण्यांपर्यंत पोहोचतायत, ते त्यांना फोन करून वगैरे कौतुक होत आहे त्याचं, त्याचे व्हिडिओज व्हायरल होत आहेत. निलेश साबळेने स्वतःचं प्रोडक्शन हाऊस काढून एक ऐतिहासिक यश ज्याला म्हणता येईल, चला हवाई उद्याच्या निमित्तानं नंबर ऑफ एपिसोड्स म्हण, त्या निमित्तानं अगदी सलमान, शाहरुख, दीपिका, तू यू जस्ट नेम इट, आणि ती मंडळी त्या प्लॅटफॉर्मवर येण्यासाठी धडपडलेली आहे. म्हणजे प्रमोशन करायचं आणि हवाई उद्यामध्ये गेला नाही तर मग काय प्रमोशन केलं, इतपत ज्या शोनं आपली हवा केली आहे. अजून किती नावं घेऊ, म्हणजे या सगळ्यांनी इतकं छान काय काय केलंय. नाही, आणि तू एवढं भरभरून सगळ्यांबद्दल बोलतोयस, आय एम शुअर की त्यांना पण तुझ्याबद्दल असंच वाटत असेल. आम्हाला सगळ्यांनाच, आमचा तो ग्रुप अजूनही आम्ही टच मध्ये आहोत, प्रत्येक जण काही ना काही करतोय आणि इट्स अ व्हेरी नाईस फिलिंग की आम्ही एकत्र सुरुवात केली आणि अजूनही आता बऱ्यापैकी कार्यरत आहोत. मला वाटतं सगळे ग्रुप्स तुमचे असे टिकतच असतील, म्हणजे माझ्या नवऱ्याची बायकोचा एक वेगळा ग्रुप असेल, ह्यांचा एक वेगळा ग्रुप, काही टवाळ मुलांचा ग्रुप वगैरे असं पण मी ऐकलं होतं. टवाळ मुलांचा, तुझा असा एक टवाळ मुलांचा, टवाळखोर मुलांचा, किंवा तुमचे एक असतात ना असे मुलांचे ग्रुप, सिन्स आपल्या याचं नाव काय म्हणून, तर मी तेच म्हणतो, फार सज्जन प्रश्न विचारते. नाही, तो वेगळा ग्रुप नसतो, तो कसा असतो, कॉलेजच्या मित्रमैत्रिणींचा ग्रुप, मग त्यातनं तसेवाले विनोद करायला त्यातली जी लाईक माइंडेड मंडळी आहेत त्यांचा एक वेगळा ग्रुप. सो तो माझा, असे किती आहेत, असे प्रत्येक ठिकाणचे वेगळे असतील मला वाटतं. 3 आहेत. हा, म्हणजे एक सांगतो, एक माझा कॉलेजच्या मित्रांचा आहे, त्याचं नावही सांगायला हरकत नाही, थोडं घाण आहे पण ते साधारण तसंच आहे ना, म्हणजे इतकं घाण नाहीये, पण तुम्हाला वाटलं तर असं एक बीप टाका त्याच्यावर.
आमच्या कॉलेजच्या मित्रांमध्ये आमचा एक मित्र आहे, त्याचं नाव घेतलं तर तो मारेलच मला. तर त्याला आम्ही तात्या म्हणायचो. असंच उगीच काहीतरी आपलं उगीच असं ना, अण्णा तात्या, तात्या म्हणायचो. आणि मग त्याचे काही किस्से आम्ही उगीच फेमस केले. त्यामुळे तात्या विंचू सारखं, सिन्स वी आर टॉकिंग अबाउट सम नॉनव्हेज स्टफ, त्या ग्रुपचं नाव तात्या लिंगू आहे. ते बहुतेक अजूनही आहे तसंच. सो वी डोंट शेअर मच ऑन दॅट आता, पण त्या काळी भाई क्रिएटिव्ह नाव आहे हे, मला आवडलं. थँक्यू सो मच. माझंच आहे ते, मीच सुचवलं होतं. लिंगू तात्या असा तो काहीतरी ग्रुप, बीप बीप बीप. आणि तो अजून आहे. सुखदाचे खूप भाऊ आहेत. त्यांचा एक फॅमिली ग्रुप डिअर वन्स वगैरे म्हणून आहे, ज्याच्यामध्ये अर्थात आम्ही सगळे यंग ना, तिचे भाऊ काय मग जिजू जिजू म्हणून थोडं ते मला मान द्यायचा प्रयत्न करतात, पण त्यांना कळतं हा आपल्यातलाच आहे. सो आमचा त्यातल्या मुलांचा एक असा वेगळाच आवड ग्रुप आहे. सो त्याच्यावर काहीतरी टाइमपास चालू असतं. आणि आय थिंक जनरली कुठल्याही सिरियलमध्ये असं होतं की कॉमन ग्रुप बनतो. मग चॅनलची लोक, क्रिएटिव्ह, डिरेक्टर, प्रोड्युसर, ऍक्टर, मग तिथे ना टवाळक्या नाही करत. मग 4 आर्टिस्टचा एक वेगळा ग्रुप झालेला असतो ना. मग तो आता समजा MNB नावाचा ग्रुप आहे, तो MNB इन्फॉर्मेशन, मग MNB 1, MNB 2, रिअल. असंच कॉलेजच्या मित्रांचं पण माझं एक रिअल वन्स नावाचा ग्रुप आहे. आता त्याच्यात कोण आहे हे जर सांगितलं तर जे नाही आहेत त्यांना वाईट वाटेल, पण एक अशी गंमत असते. मला वाटतं सगळ्यांच्याच बाबतीत असं होत असेल. आणि म्हणून हा एक मलाच स्वतःला पडलेला प्रश्न होता की काय नेमकी टवाळ. हे अजून एक सगळ्यात महत्वाचं सांगायचं, नेहा पेंडसे, श्रुती मराठे, हिमांगी कवी, संस्कृती बालगुडे आणि अगदी काही काळ वैभव तत्ववादी. नंतर तो बाहेरच पडला. मी बाहेर पडला म्हणजे तो फार साधा मुलगा आहे का बिचारा, तो असा टवाळ नाही आमच्यासारखा. त्याला झेपलं नाही झेपलं म्हणजे तो शक्यच नाही. तो म्हणजे बापरे अत्यंतच बिचारा सरळ चालणारा साधा. तर आमच्या 4 टवाळांचा बनी नावाचा एक ग्रुप होता, बनीज. आणि तो खूप काळ चालला. अर्थात अजूनही आम्ही टच मध्ये आहोत, पण नॉट इन द ग्रुप, इंडिव्हिज्युअली आमच्या. पण ते बनीजवर जे काय आम्ही धुमाकूळ, बरं मी एकटा मुलगा असल्यामुळे मला या सगळ्या बायकांचं जे जे काय त्याच्यावर शेअरिंग चालायचं. आणि असाही विचार करू शकतात मुली, हे असं पहिल्यांदा कळलं. म्हणजे तुला एक रियालिटी चेक मिळाला त्या ग्रुपमुळे. वाव, थँक्यू सो मच दादा. अरे संपलं. मला आत्ता सुरू केलंय असं वाटतंय, अजून खूप विषय राहिले, तर प्लीज हे याचं काहीतरी कर ना, 2-4 भाग अजून. काय अजून आम्हाला तर आवडेल ऐकायला. आणि पहिलाच गेस्ट असेल ना मी, की अजून बोला ना जरा. नाही पण मला खरंच भारी वाटलं. आणि मला पण असं झालंय की इतकं बोललेही नाहीये मी कदाचित, किंवा मग बोलले असेल पण ते आता जाणवत नाही, बिकॉज तूही इतकं छान मला सगळ्या गोष्टी ओपनली किंवा मोकळेपणाने सांगतोयस. सो जाता जाता हाच प्रश्न की आता पुढे काय, आणि काय रिग्रेट्स राहिलेत, काय होपफुल आहेस कुठल्या गोष्टींच्या बाबतीत, पुढे काय करावं असं वाटतंय? आय ट्राय टू एंड माय एव्हरी डे विदाउट हॅव्हिंग एनी रिग्रेट्स. ॲटलिस्ट आय ट्राय टू. कोणाला काही बोलून गेलो असेल तिथल्या तिथे सॉरी म्हणायचं, किंवा मनातल्या मनात सॉरी म्हणायचं समजा शक्य नाही झालं तर. आणि नंतर कधी म्हणता येईल योग्य वेळेला याचा विचार करायचा. आय एम अ ओव्हर थिंकर. आय थिंक आपल्या हातून काही चुकलं असेल तर त्याचं एक उगीच आपलं एक पॉन्डरिंग डोक्यामध्ये चालू असतं. सो ऑनेस्टली आय हॅव नो रिग्रेट्स. आत्तापर्यंत वॉट एव्हर डिसिजन्स आय हॅव टेकन, असं वाटतं की आईला हे करायला हवं होतं का, पण आय हॅव फॉरगिव्हन माय सेल्फ फॉर सम थिंग्स. सो त्यामुळे आय एम ॲट पीस. त्यामुळे रोज रात्री झोपताना शांत झोप येण्यासाठी जी जी कारणं आवश्यक असतात ती मी शोधायचा प्रयत्न करतो आणि ती घडतात, असं आहे. पण एक अभिनेता म्हणून मी भयंकर अस्वस्थ आहे. म्हणजे बुडाला आग लागल्यानंतर जशी परिस्थिती होईल ना, किंवा अंगाची काहिली झाल्यावर जसा रेस्टलेस होतो, तर तसं वरवर बघता माझा स्वभाव खूप शांत जरी वाटत असला तरी आतून मला खूप करणं बाकी असं वाटतं. सी काय, आय एम नॉट अ ट्रेन्ड थिएटर आर्टिस्ट. त्यामुळे मी आज एक कलाकार म्हणून तू एवढ्या मानानं मला बोलवलंयस, इतक्या प्रेक्षकांपर्यंत इतक्या छान पद्धतीनं तू पोहोचवतेस. सगळीकडे मी जे जे करतो त्याचं कौतुक होतंय, सोशल मीडियावर ते दिसतंय. तरी याच्या पलीकडे जाऊन हे जे काही कमवलं असेल मी, ते सगळं माझ्या बळावर कमवलं आहे. अर्थात सुखदाची साथ आहे, आईबाबांचे आशीर्वाद आणि प्रेम आणि प्रेक्षकांचं सगळं, ते त्याच्यात काही डाऊटच नाही. पण देर इज नो गॉडफादर.
त्यामुळे मला माहिती आहे की आता यापुढे पण जे काही करायचं आहे, जे काही डोक्यात आहे, ते शेवटी माझ्या हातात आहे. मी जे ठरवेन, इफ आय लिमिट माय सेल्फ टू सर्टन थिंग्स, आय विल स्टे देअर. इफ आय डू नॉट लिमिट माय सेल्फ, तर स्काय इज द लिमिट फॉर मी. त्यामुळे मला सगळंच करायची खूप इच्छा आहे, पण ते एफर्टलेस, मिनिंगलेस नसावं असा प्रयत्न आहे. त्यामुळे अजून चांगला अभिनेता होणं, अजून माध्यमांमधून काम करणं, अजून प्रभावीपणे काम करणं, ते लोकांना आवडेल, आपल्याला मनात समाधान मिळेल. म्हणजे बक्षिसं वगैरेचा भाग सोडता कमर्शियली आपण स्टेबल असू आणि त्याचा बॅलन्स साधता येईल. आणि याच्या पलीकडे जाऊन, अगेन माइट साऊंड फिलॉसॉफिकल, पण माझ्या नेहमी एक डोक्यात असतं की ॲज अ पर्सन तुम्ही जाताना काहीच घेऊन जाऊ शकत नाही. त्यामुळे एक ना, मी नेहमी बोलताना असं बोलतो मित्रांमध्ये कधी, की आपण गेल्यानंतर आपल्या घराच्या बाहेर किती चपला, किती गर्दी असेल याचा एक जनरल आपल्या डोक्यात विचार असावा. किती जणांना जेन्युइनली तुम्ही गेल्यानंतर वाईट वाटेल. इतकं फास्ट झालंय ना सगळं की RIP टाकायला आपल्याकडे वेळ आहे, काही न बघता, आणि तेवढाच वेळ आहे आपल्याकडे अनफॉर्च्युनेटली. सो आपण एखाद्याच्या आयुष्यात कसे मिनिंगफुल होऊ शकू हा माझा एक प्रयत्न असतो. मी काही समाजसेवक नाही किंवा काहीतरी मी कसा वेगळा, हे मी माझ्या परीनं प्रयत्न करत असतो. आणि फॉर्च्युनेटली मला कदाचित ज्या गोष्टी इझिली मिळाल्या नाहीत, त्या मला इतरांसाठी मला ते बनता येईल का असा माझा एक बारीक प्रयत्न असतो. की मला अभिनेता होताना कदाचित अरे या टिप्स त्यावेळेला कळल्या असत्या ना, तर मी अजून बरं किंवा सोपं झालं असतं माझं. सो आता जर मला कोणी भेटलं निवेदनाच्या संदर्भात, ॲक्टिंगबद्दल मी काही असा अभिनय कर नाही सांगू शकत, पण तरी काही इंडस्ट्रीतले ठोकताळे असतात, काही गणित असतात, काही गोष्टी असतात ज्याला इन्साइट्स म्हणू आपण, ते जर कळलं एखाद्याला, तर माझा प्रयत्न असतो की कुणी असेल तर माझ्या बाजूनं त्याला सांगायचा प्रयत्न करू. तर त्यामुळे एक चांगला माणूस म्हणून लोकांनी लक्षात ठेवावं असं एक डोक्यात आहे. एक आमच्या क्षेत्रामध्ये अभिनयाच्या फार म्हटलं जातं की एक वेळ तुम्ही अभिनेता म्हणून 19-20 असलं तरी चालेल, पण माणूस म्हणून तुम्ही चांगले असाल ना, तर तुम्हाला जास्त कामं मिळतात, लोकांना तुम्ही जास्त आवडता. सो नॉट कंटेम्प्लेटिंग बिटवीन पीपल प्लीजर अँड बीइंग अ गुड पर्सन. सो आय जस्ट वॉन्ट टू बी अ गुड पर्सन फॉर मायसेल्फ, फॉर पीपल. आणि जितकं जमेल तेवढं मॅक्सिमम अनुभव घेऊन जगण्याचा प्रयत्न आहे. आणि आय एम ग्लॅड की त्यामध्ये सुखदाची साथ आहे. सो एव्हरीथिंग इज गोइंग रिअली गुड आणि आय एम रिअली लुकिंग फॉरवर्ड. अजून काय काय किती छान. मला खूप मजा आली दादा आज तुझा इंटरव्ह्यू घेताना. आणि खूप नवीन, म्हणजे नवीन अभिजित दादा आम्हाला कळला. आय होप तुला पण नाही, मी वाट बघत होतो की तुला कसं वाटलं तू विचारशील. नाही, मला खूप मजा आली. आणि इतकं मनापासून बोलतं करण्याला पण एक स्किल असतं जे तुझ्यामध्ये आहे. मी तुझ्या आधीच्या सगळ्या पॉडकास्टमध्ये, या इंटरव्ह्यूजमध्ये ते पाहिलं आहे की मी तर फार लहान व्यक्ती, पण माझ्याहून खूप मोठ्या मोठ्या व्यक्तींना तू इतकं छान बोलतं केलंस. म्हणजे मग याबद्दल काय सांगाल? मग या पलीकडे जाऊन त्यांच्या मनातल्या गोष्टी ज्या कदाचित फार टिपिकल इंटरव्ह्यूजमध्ये नसतील विचारल्या, त्या गप्पा स्वरूपांमधून इतक्या सुंदर तुला काढता येतात. त्यामुळे मला असं वाटतं की मी जर आज ओपन अप झालो असेल त्याचं संपूर्ण श्रेय तुला आहे. आणि थँक्यू फॉर हॅव्हिंग मी. माझ्याकडून एवढ्या गोष्टी काढून घेतल्याबद्दल तुझे मनापासून आभार. कारण बऱ्याचदा असं होतं बघ की आपला सेल्फ टॉक नेहमी होत नाही. दुसऱ्याशी बोलताना माझं तरी असं होतं, दुसऱ्याशी बोलताना मलाच रिअलाइज होतं की हा रे बरोबर, हे आपण असं आत्तापर्यंत करत आलोय. सो त्यामुळे खूप मनापासून तुझे धन्यवाद की तुझ्यामुळे हे शक्य नाही. मी खरंच सांगते, माझ्या प्रत्येक इंटरव्ह्यू नंतर मी सगळ्यात जास्त, काही कोणाला मिळालं असेल तर ते सगळ्यात जास्त मला मिळालेलं असतं. कारण इतक्या, एकतर तू म्हणालास तसं की खूप मोठ्या मोठ्या लोकांचे इंटरव्ह्यूज मला घ्यायची संधी मिळते आणि तूही त्यातलाच एक आहेस. त्यामुळे थँक्यू सो मच पुन्हा एकदा. आणि तुला आवडलाच आहे, प्रेक्षकांना आवडलाय की नाही त्यांनी जरूर कमेंट करून नक्की सांगा. आणि आरपार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.